ओके स्टार्ट करा. सी बघा हे ओके. सो आज आपण इंडियन पॉलिटी जे आहे ओके त्याचं लेक्चर स्टार्ट करत आहोत. सो दिस इज द फर्स्ट लेक्चर. ठीक आहे. अँड आय टोल्ड यू ऑलरेडी अबाउट दी सिलेबस. ठीक आहे. मी तुम्हाला सिलेबसबद्दल ऑलरेडी सांगितलं आहे किती काय. सगळ्यात पहिला चॅप्टर जो आहे ना याच्यामध्ये इंडियन पॉलिटीमध्ये येतो तो आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्याला बोलतो आपण त्या संदर्भात आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणण्याची काय गरज आहे आपण ते जाणून घेऊ आपण. एकतर आपलं संविधान जे आहे कसं बनलं ओके तो एंड आहे, म्हणजे ही पार्श्वभूमी जी आहे ना जिथून स्टार्ट होणार आहे जिकडे आपला एंड होणार ना तो एंड म्हणजे काय आहे संविधान बनलं असं आहे. ठीक. सो पहिला चॅप्टर याच्यामध्ये कोणता आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ओके, संविधानाची रचना कशी झाली काय झाली त्या सगळ्या गोष्टी. या चॅप्टरमध्ये बघा आपल्याला काय करायचं. या चॅप्टरमध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पुन्हा एकदा सांगतो काय. एक अंडरस्टँडिंग. ठीक आहे अंडरस्टँड. दुसरा सोबत ओके पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सोबत काय करायचं रट्टा मारायचा. ठीक आहे रट्टा मारायचा डायरेक्टली. ट्रिक्स करायच्या काय करायच्या जुगाड वगैरे बनवते आपण सगळं करूया ओके. पण काय करायचं आपल्याला रटायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला आपण हे करूया बघा इकडे ओके. हे जे आहे ना हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे ना हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक माहित आहे बॅटल ऑफ प्लासी ओके. बॅटल ऑफ प्लासी जे आहे 1757 ओके. बॅटल ऑफ प्लासी बघू. आता हे बॅटल ऑफ प्लासी पासून का स्टार्ट केलं कारण इथून ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का ब्रिटिशांचा पाया मजबूत झाला ऍक्च्युली. त्याच्या अगोदर म्हणजे हात जोडून वगैरे वगैरे राहायचे असंच, पण इथून जास्त शहाणं झाले मग की आता चला आपल्या भारतामध्ये सत्ता आली. सो हे आहे 1757 प्लासी पासून सुरुवात झाली. इथून पुढे ना त्यांनी भरपूर कमाई वगैरे करत करत गेले काय काय करत गेले ओके. हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे ओके रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 बघा हे 1757 आहे आणि 1773. हा रेग्युलेटिंग ऍक्ट ज्याला नियामक कायदा बोलतात हा का आणावा लागला त्यांना ओके. बघा एवढा मोठा गॅप आहे याच्यामध्ये. ह्या गॅपमध्येच काहीतरी झालंय. या गॅपमध्येच काहीतरी झालं ना तर चाललेलं की सगळं व्यवस्थित. कंपनी काय करायची लुटालूट चाललेली सगळं चाललेलं व्यवस्थित. पण ओके ब्रिटिशांना हे कायदे का बनवावे लागले याचा हा मध्ये गॅप आहे. ठीक आहे. मग या गॅपमध्ये आपल्याला काय ऍड करायचं बघा सगळ्यांनी. गॅपमध्ये आपल्याला काय ऍड करायचं माहिती जास्त काय ऍड करायचं नाही फक्त तुम्हाला सांगणार की कारण काय आहेत हे सगळं रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे आणणं इतर ऍक्ट आणणं ह्या सगळ्या पाठीमागची कारण काय ते बघूया. रिझन्स ओके. भरपूर रिझन्स आहेत आपल्याला. 3 मेन रिझन बघायचे आहेत ओके. सो 3 मेन रिझन म्हणजे काय असणार याच्यामध्ये बघा. सगळ्यात महत्वाची रिझन म्हणजे महत्वाचं नाही म्हणा येणार पण हे आहेत कारण आहेत. सो काय कारण आहेत बघा. फेमाईन ओके 1968 किंवा 69 या दरम्यान झालेलं फेमाईन म्हणजे काय दुष्काळ. कुठे पडलेला बंगालमध्ये ओके. बंगालमध्ये दुष्काळ पडलेला. हा दुष्काळ जवळजवळ 1-2 वर्ष 3 वर्ष चाललेला. लाखो पब्लिक मेली याच्यामध्ये. पण इंग्रज खुश होते कारण त्यांना पैसा मिळवायचा होता. ठीक आहे झालं सगळं. सॉरी हा हे बारीक बारीक मुद्दे जे आहेत ते तुम्हाला पकडायचे आहेत कळलं का जेणेकरून मला पण माझी चूक कळणार ओके. सो 1768-69 मध्ये झालं ओके. चला झाला पहिला पॉईंट. याच्यामध्ये काय झालं माहिती का भरपूर पब्लिक मेली आणि तरी पण इंग्रज भरपूर लुटालूट करत होते. ठीक आहे हे झालं फेमाईन बद्दल. दुसरी गोष्ट अशी बघा आता काय. दुसरी गोष्ट काय आता बघा ओके. एक वॉर आहे ज्याला आपण म्हैसूर बोलतो वॉर ओके. हैदर अली वगैरे बोलतो ना आपण त्या. सो हे 1766 किंवा 67 पासून 69 पर्यंत चाललेलं वॉर. आता याचा मुद्दा का मध्ये आला वॉर. हे वॉर कुठं होतं कर्नाटक साईडला कुठेतरी होतं. पण ते वॉर लढण्यासाठी किंवा युद्ध करण्यासाठी पैसा तर पाहिजे ना. मग काय केलं ब्रिटिशांनी सगळा पैसा तिकडे वळवला ओके. तिकडे झालं सगळं. त्या वॉर मध्ये पण पैसे भरपूर निघून गेले. ठीक आहे. तिसरं काय आहे करप्शन. करप्शन ओके. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ना तिकडचे अधिकारी जे ना भले कंपनी डबघायला आले पण अधिकारी एकदम श्रीमंत कळलं का. त्यांचं करप्शन चालू होतं सगळे झोल चालू होते त्यांचे कळलं. असे 3 रिझन अजून मल्टिपल रिझन्स आहेत ओके. मग काय झालं
कंपनी आली डबघाईला. कोणती कंपनी? EIC. ओके, याला थोडं उलट केलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया होईल. नाही, हे काय? ईस्ट इंडिया कंपनी. सो ही ईस्ट इंडिया नावाची कंपनी जी आहे ना ती डबघाईला आली. आता बघा, डबघाईला आली, डुबायला आलेली. पहिलं काय व्हायचं बघा, पहिलं हे आहे ब्रिटन सरकार आणि ही आहे EIC, ईस्ट इंडिया कंपनी. पहिलं काय व्हायचं या काळामध्ये, जेव्हा भरपूर पैसा होता ना तेव्हा काय करायची ही कंपनी ना, ही कंपनी ब्रिटन सरकारला जवळजवळ आहे ना 4 लाख पाऊंड रुपये द्यायची. 4 लाख पाऊंड. ओके, जेव्हा दिवाळखोर झाली, पडायला आली, तेव्हा ही कंपनी भिकारी बनली आणि ह्यांनीच काय केलं, सरकारकडून पैसे मागितले की आम्हाला 1 लाख पाऊंड तरी द्या चालवायला. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, त्याच्यामुळे कंपनी डबघाईला आली. मग ब्रिटिशांनी ठरवलं, ब्रिटिशांनी म्हणजे काय, पार्लमेंटने ठरवलं काय की आता आपण काय करायची, ही कंपनी ताब्यात घेऊया. मग कंपनी ताब्यात घेतली. मग कंपनी ताब्यात घ्यायची म्हणजे कायदे करावे लागतील आपल्याला. ओके, मग त्यांनी कायदे केले. मग कोणते कायदे केले बघा. कायदे 2 प्रकारचे आहेत. कायदे जे आहेत ना 2 प्रकारचे, म्हणजे जे रूल्स किंवा आपण लॉ किंवा ऍक्ट बोलूया आपण त्यांना, ऍक्ट 2 प्रकारे बघूया आपण. एक आहे कंपनी रूल, म्हणजे कंपनीचं सगळं चालणार, फक्त ब्रिटन वरतून बघणार. आणि दुसरं आहे क्राऊन रूल, म्हणजे इथं राजाची हुकूमत असणार आहे किंवा राणी ज्याला बोलतो आपण, क्वीन वगैरे आहे. हे 2 प्रकारे असतात. कळलं? हा जो आहे ना, हा जो स्टार्ट झाला आहे, हा 1773 पासून स्टार्ट झाला. ओके, आणि 53 जे आहे, सॉरी 1853 ला शेवट झाला याचा. ठीक आहे. क्राऊन रूल जो आहे ना तो आला 1858 पासून, मग काय आहे 1947 पर्यंत. असं म्हणजे भारतावर बघा असे हे करत राज्य आले. ओके, नंतर मग इथे जे आहे फायनली मग 1947 ला तुम्हाला माहित आहे भारत स्वतंत्र झाला, इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं. असे हे कायदे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या कायद्यांना ना 2 भागामध्ये डिवाइड करून आपल्याला रीड करायचं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय काय की आय नीड युअर कोऑपरेशन. कशासाठी? आपल्याला रटायचं आहे, आजच रटायचं आहे. घरी जाता जाताना ऍक्टिव्ह रिकॉलिंग करायचं. 73 मध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं, असं जेणेकरून तुम्हाला परत बघायची गरज लागणार नाही. कळलं? तो आपण आता काय करूया, स्टार्ट करूया. कुठून? कंपनी रूल पासून. ठीक आहे. सो लेट्स सी, कंपनी रूल पासून स्टार्ट करूया आपण. बघा, हे कंपनी रूल आहे. ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की प्रश्न कोणत्या पॉईंटवर विचारले जातात ते पॉईंट लगेच रट्टा मारायचा आपण. ठीक आहे. हा एकच मार्ग आहे. ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं ना, लाईक मी जेव्हा प्लॅनिंग करत होतो तेव्हा माझ्या सिनियरनी सांगितलं इंडियन पॉलिटी रट्टा मारून टाकायचं, प्रश्नच ठेवायचा नाही, रटायचं डायरेक्टली. कारण तुम्ही रीड करत असाल ना, सो प्लीज डोंट रीड, थोडं वाचा आणि रट्टा. ते समजून घ्या, रट्टा असं नाही बोलत मी की उठा सकाळपासून सुरुवात व्हा वगैरे वगैरे. एनिवेज, लेट स्टार्ट विथ द 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या रेग्युलेटिंग ऍक्टला आहे ना नियामक कायदा पण बोलतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. सॉरी. ओके, हा आहे नियामक कायदा. ओके, रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग म्हणजे काय, ए बाबा तू व्यवस्थित राहा, नाही तर मग मी तुला रेग्युलेट कर, म्हणजे तुझ्यावर नियंत्रण ठेवल, काहीतरी नियम लावणार तो. मग बघूया आपण आता ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय काय गोष्ट महत्वाची. आता सगळ्यांनी लक्ष द्या इथे. ओके, स्टॉप रायटिंग. आता बघा सगळ्यांनी 1773. ओके, सिनारिओ आठवा, सिनारिओ. ठीक आहे. 1773 बंगालवर कुणाचं राज्य आहे? ब्रिटिश लोकांचं राज्य आहे. ठीक आहे. बंगालवर कोणतं राज्य आहे? ब्रिटिश लोकांचं. ठीक आहे. चला. ओके, आता बंगालवर राज्य आहे म्हणजे 3 प्रांत होते, तुम्हाला माहिती आहे, 3 प्रोव्हिन्सेस आहे. कोणते कोणते? बंगाल, मद्रास आणि बॉम्बे. ओके, किंवा बंगाल, बॉम्बे आणि मद्रास 3 प्रोव्हिन्स आहे. प्रत्येक प्रोव्हिन्स किंवा ज्याला प्रांत बोलतो आपण, कुणाचं राज्य सांगा? प्रत्येक प्रोव्हिन्सवर कोणतरी मेन आहे ना, कोण आहे सांगा? सांगा. आता आपल्या राज्याचा मेन कोण आहे? कॉन्स्टिट्युशनल हेड कोण आहे राज्याचा? डेफिनेटली म्हणजे राज्यपाल जो आहे ना, राज्यपाल हा कॉन्स्टिट्युशनल हेड असतो, लक्षात ठेवा. त्यावेळेला त्या प्रांताचा हेड कोण होता? गव्हर्नर. कोण होता? गव्हर्नर. ठीक आहे. चला, सिनारिओ इमॅजिन करा. काय आहे? 3 प्रोव्हिन्स आहेत. ओके, 1700चा कालखंड आहे, 3 प्रोव्हिन्स आहे. ओके, तिकडे का बघू, मागे बघा. ठीक आहे. सो 3 प्रोव्हिन्स आहेत, तिघांवर कुणाचं राज्य आहे? गव्हर्नर. हे लोक काय करतात? स्वतःची मनमानी करतात. बाबा तू तेरा देख, मैं मेरा देखतो, तू तेरा देख. काय चाललंय काय नाही चाललंय कुणालाच ठाऊक नाही. ओके, मग आता इमॅजिन करा,
रेग्युलेटिंग ऍक्ट आला, करप्शन झालं वगैरे, ऑब्व्हियसली मग ब्रिटन काय म्हणणार ना, आता आम्ही रेग्युलेट करणार. ठीक आहे. मग सगळ्यात पहिलं काय केलं बघा त्यांनी, जो बंगालचा गव्हर्नर होता ना, गव्हर्नर बंगालचा, त्याला काय केलं, फक्त नाव चेंज केलं, काय गव्हर्नर जनरल बनवलं. काय बनवला, गव्हर्नर जनरल. सिच्युएशन इमॅजिन करा, बाकीचं पुढे बघूया आपण. ठीक आहे. बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला काय बनवलं, गव्हर्नर जनरल. जनरल डिफेन्समध्ये बघा, जनरल जो असतो आर्मीमध्ये, जनरल म्हणजे काय सगळ्यात मोठा. ओके, त्याच्या खालचे मग वेगवेगळे असतात. मग मला सांगा, जर जनरल नाव ऍड झालं तर डेफिनेटली मुंबईचे म्हणजे बॉम्बे प्रोव्हिन्स जे आहे आणि मद्रास प्रोव्हिन्स हे काय होणार आहे, खाली जाणार. बरोबर ना. म्हणजे हा वरती राहिला बंगालचा, मग हे दोघं त्याच्या अंडरमध्ये येणार. मग सांगा बरं, सगळ्यात पहिलं काय झालं, गव्हर्नरचा जो आहे बंगालचा गव्हर्नर, त्याला काय बनवलं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं नाव दिलं त्याला. ठीक आहे. आणि त्याच्या अंडरमध्ये कोणाला आणलं, बॉम्बे आणि मद्रास प्रोव्हिन्सेस. ठीक आहे. चला, आता गव्हर्नर ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं. मग तो एकटाच राज्य करणार, एकटाच मनमानी करणार, त्याला असिस्ट करायला कोणतरी पाहिजे ना, कोणतरी पाहिजे का नाही. मग त्याला असिस्ट करायला ना एक काउन्सिल ओपन केलं बघा इथे 4 मेंबर्स. काय केलं, 4 मेंबर. मग त्याला 4 मेंबर देऊन टाकले, चल बाबा तुला काम करायचं पूर्ण इंडियावरती, 4 मेंबर देऊन टाकले. ठीक आहे. बघा आपण सुरुवात करून करतो की नाव चेंज झालं, त्याला बनवलं वगैरे, 4 मेंबर देऊन टाकले. मग समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला काय की पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता, मग कोण होता, वॉरेन हेस्टिंग्स. कोण होता, वॉरेन हेस्टिंग्स. बघा कळलं का, हा वॉरेन हेस्टिंग्स. तो गव्हर्नर कोण होता अगोदर, पण नंतर त्याचं नाव चेंज झालं, काय झाला तो, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. मग त्याचं नाव काय होतं, वॉरेन हेस्टिंग्स. त्याला किती जण दिले, 4 जण दिले, की बाबा कर राज्य तू आता. ठीक आहे. चला, कुणावर राज्य करायचं, पूर्ण भारतावरती, म्हणजे बंगाल तर आहेच आहे, शिवाय बॉम्बे पण आहे आणि मद्रास पण. कळलं. चला, असं झालं. आता हे झालं सॉल्व. ठीक आहे. भरपूर मॅटर व्हायचे अगोदर. ठीक आहे. मॅटर भरपूर व्हायचे. मग ब्रिटिशांनी काय ठरवलं की अरे एवढे मॅटर होतात आहे, आता काय करायचं आपण. तर त्यांनी ठरवलं एक काम करू, आपण सुप्रीम कोर्ट बनवून टाकू. काय करायचंय, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. आता हे लोक काय करतात, पूर्ण भारतावर राज्य करणारे 4 जण मिळून, मग आता ब्रिटिशांनी ठरवलं एक सुप्रीम कोर्ट पण काढूया आपण. ओके. मग एक सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. बघा इथे दाखवतो तुम्हाला. सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. सुप्रीम कोर्ट कधी झाली, 1774. रट्टा मारला डायरेक्टली आपण. ऍक्ट कधी आला, 1773. एका वर्षाने काय स्थापन झालं, सुप्रीम कोर्ट ऑफ बेंगॉल. म्हणजे ते बेंगॉल इंडियाच पकडा असं, पण इनडायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवायचं काय, सुप्रीम कोर्ट बनवलं. कोणत्या कायद्याने, 1773, 1773. बघा आता या सुप्रीम कोर्ट आहे ना, आता प्रश्न कसा विचारला जातो, सुप्रीम कोर्ट कधी स्थापना झाली, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कधी झाली, 1774 मध्ये. ठीक आहे. हा पहिला प्रश्न सोपा होता. दुसरा प्रश्न विचारला, चीफ जस्टिस कोण होता, हु वॉज द चीफ जस्टिस दॅट टाइम. कोण होता, इम्पे म्हणून, म्हणजे इम्पे बोलतात मोस्ट प्रोबॅबली, एलायजा इम्पे त्याचं नाव आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला अजून रटायचं आहे की बाबा त्यासोबत अजून 3 जण कोण होते, मग लक्षात ठेवायचं कसं, स्टीफन, जॉन आणि रॉबर्ट. काय आहे, स्टीफन, जॉन आणि रॉबर्ट. नाव लक्षात ठेवा, आडनाव कोण विचारत नाही, तर तुम्ही पटकन हे करू शकता. ठीक आहे. ओके. परत एकदा बघा आपण, पुन्हा आहे स्टीफन, जॉन आणि रॉबर्ट. ओके. बघा आता SJR किंवा RJS कसं पण लक्षात ठेवा. ओके. पुन्हा एकदा बघूया, सांगा सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली, पहिला कोण होता जज, मेन जज, चीफ कोण होता, इम्पे, एलायजा इम्पे. लक्षात ठेवा किंवा डायरेक्ट बोला काय, इम्पे. 3 जण कोण होता, SRJ कोण, स्टीफन, जॉन आणि रॉबर्ट. कळलं सगळ्यांना, रट्टा मार. बघा हे सगळं झाल्यानंतर अजून एक कायदा करायचा आणि परत रिव्हिजन करायचं आहे, कारण माझी पद्धत तशीच आहे, तुम्हाला कंटाळलं पण रिव्हिजन करायचं का, लक्षात राहायला. ठीक. चला, 1773 नुसार दुसरी गोष्ट बघितली आपण. पहिली कोणती बघितली आपण, वॉरेन हेस्टिंग्सला काय केलं, गव्हर्नर जनरल बनवलं आणि त्याला किती जण दिले, 4 जण दिले. ठीक आहे. नंतर काय स्थापना केली, सुप्रीम कोर्टाची. ओके. इम्पे झाला वगैरे होईल. आता बघा पुढे बघा याच्यामध्ये काय काय, हे सगळं झालं. आता बघा एक्झॅक्टली, सॉरी, आता इथे बघा, ब्रिटिश गव्हर्नमेंट कंट्रोल इन्क्रीज. ऑब्व्हियसली जर कायदा आला तर त्यांचं कंट्रोल इन्क्रीज होणार ना. आता बघा पुढे काय लिहिलंय, इथे लिहिलंय कोर्ट ऑफ डायरेक्टर मस्ट रिपोर्ट. कोर्ट ऑफ डायरेक्टर. ओके. डायरेक्टरला साध्या सरळ भाषेमध्ये बोलतो आपण संचालक.
कंपनी असतात तर डायरेक्टर पण असणार आहे, बरोबर का नाही? ओके, सो लक्षात ठेवा, कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाची एक गोष्ट आहे जे काय करते, कंपनी हँडल करते. जवळजवळ 24 लोक होते त्यामध्ये. किती लोक होते? 24. म्हणजे जेव्हा ही EIC भारतामध्ये आली ना, ही 24 लोकांनी मिळूनच बनवलेली, की जाओ तुम्ही तिकडे व्यापार करा. कळलं? त्यांना बोलतो आपण कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. मग मला सांगा, कंपनी कोण हँडल करतं? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. कळलं सगळ्यांना? किंवा संचालक मंडळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक, पुढे बघा आता याच्यामध्ये काय. हा तिसरा पॉईंट झाला. कशाबद्दल? कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता चौथा पॉईंट आहे. चौथा पॉईंट कोणता बघा? ह्या कायद्यानुसार मी तुम्हाला सांगितलं, याच्या अगोदर कारण दिलेली बघा, मी तुम्हाला 3 कारण दिलेली का नाही? 3 कारण दिलेली बघा. त्याच्यामध्ये एक काय होतं? वॉर होतं. दुसरं काय होतं? फेमाईन म्हणजे दुष्काळ. तिसरं काय होतं? करप्शन. काय होतं? करप्शन. मग करप्शन बघा, त्यांनी काय केलं? थांबवलं. नो प्रायव्हेट ट्रेड, नो गिफ्ट, नो ब्राइब्स. म्हणजे काय? हे कंपनीमध्ये जे कामाला होते ना, म्हणजे ब्रिटिश लोक जे कामाला होते ना, ते लोक काय करायचे? स्वतः व्यापार करायचा प्रायव्हेट, त्यातून पैसे मिळवायचे. ट्रेड, व्यापार करायचे, ब्राइब्स घ्यायचे, गिफ्ट घ्यायचे, राजे रजवाडे गळ्यातलं काढून मिळून द्यायचे, हे सोनं आम्हाला असंच कर. ते सगळं बंद केलं, सगळं बॅन. घ्यायचंच नाही अजिबात. कळलं का? ओके, चला इथपर्यंत झालं. आता आपण काय करू? एकदा रिव्हिजन करूया आपण. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. इकडे नका बघू, आठवण्याचा प्रयत्न करा. ठीक, चला लेट्स सी नाउ. विल टॉक अबाउट दी ऍक्ट ऑफ 1773, ज्याला बोलतो आपण रेग्युलेटिंग ऍक्ट, नियामक कायदा बोलतो. सांगा बरं, पहिलं काय झालं असेल? नाही, ते झालं सिक्वेन्स. सांगा काय काय झालं. आपण बंगालचा गव्हर्नरला काय नाव दिलं? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ओके, त्याचं नाव काय होतं? वॉर्न हॅस्टिंग. त्याच्या अंडरमध्ये कोण होते? 4 मेंबर होते. पुन्हा कुठे रूल करावलं? पूर्ण भारतावर, म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास प्रेसिडेंट. यांना काय केलं? सबऑर्डिनेट केलं, त्याच्यापेक्षा खाली लेखलं. पहिला मुद्दा झाला. दुसरं काय सांगा बरं? सुप्रीम कोर्ट कधी स्थापन झाली? 1774. कोण चीफ जज होता? इम्पे. नंतर काय? RJS. आर फॉर रॉबर्ट, जे फॉर आणि एस फॉर स्टीफन. कळलं सगळ्यांना? हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा सांगा मला काय? आता डायरेक्टर्स. काय आहे? डायरेक्टर्स. डायरेक्टरच्या हातामध्ये पूर्ण कंपनी होती, ते स्थापन केली. आणि चौथा पॉईंट काय आहे? त्यांना काय बॅन केलं? करप्शन बॅन केलं. गिफ्ट वगैरे कंपनीचे जेवढे प्रायव्हेट ट्रेड आहे सगळ्यांना बंद केलं, घ्यायचं नाही. हा झाला 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, आपण रटलाय. आपल्या शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आहे हा. आपल्याला परत रिकॉल करायचा आहे, येणार तुम्हाला, घाबरू नका. ठीक आहे, पुढे बघूया आपण. लेट्स. ओके, आता हा एक प्रश्न आहे, सांगा याचं उत्तर द्या. बरोबर, काय लिहिलं इथं बघा? विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट प्रोव्हाइडेड फॉर द इस्टॅब्लिशमेंट सुप्रीम कोर्ट ऍट कोलकाता. बघा, लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट दिल्ली नाही लिहिलंय. जर दिल्ली लिहिलं असतं तर वेगळा कायदा आहे. इथे काय लिहिलंय? ऍट कलकत्ता. ओके, ऍज वेल ऍज लेट द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. बघा, या एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेत तुम्हाला. एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारले. एक पहिला प्रश्न कोणता? सुप्रीम कोर्ट जे आहे कलकत्त्याचं कोणत्या कायद्यानुसार बनवलं? आणि दुसरा प्रश्न की कोणत्या कायद्यानुसार सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन इंडिया जे आहे त्याचं फाउंडेशन, पाया हा सुरुवात झाली. बघा इथे लिहिलंय, पायाभरणी झाली. केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी. मग समजा तुम्हाला विचारलं की केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी किंवा लेट द फाउंडेशन ऑफ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया कधी झालं? हे लिहून घ्या, तुम्हाला लिहायचं तर हे लिहून घ्या. ओके, सुरुवात झाली. इट लेड दी असल्या विथ द ऍक्ट ऑफ 1773 इट लेड दी फाउंडेशन ऑफ सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. किंवा मराठीमध्ये तुम्ही लिहा की भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणीची सुरुवात झाली. कधी? कोणत्या कायद्यानुसार? 1773, 1773. कळलं का? ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या रटायच्यात तुम्हाला. कळलं? बाकी कोणत्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या मी सांगेल तुम्हाला. सुप्रीम कोर्ट ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला कसं झालं ते. ओके, त्याच्यामुळे ते नका लिहू, हे लिहा. हा प्रश्न आहे.
ओके, लिहिलं, फिनिश. आता आपला 1770चा कायदा झाला. आता पुढचा बघूया आपण, ठीक आहे. सो लेट्स बघा. अरे अजून एक क्वेश्चन आहे बघा, ट्राय करा. हा यूपीएससीचा प्रश्न आहे. झूम करू का, दिसतं तुम्हाला व्यवस्थित? हा सांगा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट फीचर ऑफ रेग्युलेटिंग ऍक्ट. म्हणजे याचं वैशिष्ट्यच नाहीये, मग असं कोणतं आहे सांगा. याचं काय आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. आपण काय भेटलं? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ओके, काही जणांना समजणार नाही, डोंट वरी अबाउट दिस. हे फक्त मॉक टेस्टचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपला जो कायदा आहे ना, त्याच्यामध्ये ना इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये प्रश्न येतात. इथे फक्त ट्राय करायचं आपलं. बघा इथे प्रोहिबिट सर्वंट्स, त्यांना बॅन केलं की घ्यायचं नाही, हे तर आहे. ओके, इथं काय लिहिलंय? गव्हर्नर ऑफ बेंगॉल, हे झालं, हे पण आहे. इथं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहे, हे पण आहे, कारण डायरेक्टर तर मेन पाहिजे. हेच वेगळं आहे बोर्ड ऑफ कंट्रोल, म्हणून ते काय नाहीये. कळलं तुम्हाला? असा प्रश्न युपीएससी मध्ये विचारतो. ओके, म्हणजे तो पण पॅटर्न लक्षात घ्या तुम्ही. ठीक, पुढे बघा. आता नेक्स्ट ऍक्ट कोणता आहे? ऍक्ट ऑफ 1781. ओके, याचं क्लिअर कट नाव आहे, एक्झाम मध्ये विचारतात. काय विचारतात? की ऍक्ट ऑफ सेटलमेंट. सेटलमेंट म्हणजे सेटलमेंट करण्यासाठीचा ऍक्ट कोणता आहे? तो कसला आहे? 81चा. ह्या तारखा ज्या आहे ना, वर्ष जे आहे ते पण लक्षात राहील तुमच्या. डोंट वरी अबाउट दिस. ठीक आहे, हे मेन आहे. याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे? ऍक्ट ऑफ सेटलमेंट. ठीक, आता बघा याच्याबद्दल. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. इथं बघा आता. ओके, इथं बघा सगळ्यांना. इथे काय दिलंय? रेक्टिफाय डिफेक्ट्स ऑफ द रेग्युलेटिंग ऍक्ट. मग आता विचार करा, हाऊ अँड व्हाय याचा विचार करायचा आपण. व्हाय याचा विचार करू आपण. व्हाय दिस ऍक्ट केम. हा कायदा का आला? मग रेग्युलेटिंग ऍक्ट होता ना, पण रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काहीतरी फॉल्ट होते, डिफेक्ट होते, त्यांना दुरुस्त करायसाठी का आला हा 1781चा का आला? काय ऍक्ट ऑफ सेटलमेंट आला. ठीक आहे, का आला? 73ला दुरुस्त करायसाठी. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय काय इथे लिहिलंय. रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट बिटवीन सुप्रीम कोर्ट अँड एक्झिक्युटिव्ह. आता बघा मजा काय झाली. सुप्रीम कोर्टची स्थापना कधी केली सांगा? 1774. ठीक आहे, बरोबर. हा कधी आला? 81. बरोबर ना? 74 to 81 किती वर्ष? अप्रॉक्सिमेटली 5-6 वर्ष. 5-6 वर्ष. आता बघा काय झालंय. मी तुम्हाला म्हटलो एक गव्हर्नर जनरल पण आहे, एक सुप्रीम कोर्ट पण आहे. आता काय झालं? हे गव्हर्नर जनरल किंवा त्याच्या आतमध्ये 4 जण होते, किंवा भारतामध्ये काय पण मॅटर होते, काय पण मॅटर होते, सुप्रीम कोर्ट मध्ये जायचं की अरे क्या चल रहा है, काय चाललंय, हे बरोबर नाही चाललंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? सुप्रीम कोर्ट वारंवार इंटरव्ह्यू करायचं, मध्ये मध्ये यायचं. ह्याला हे लोक वैतागले की अरे काय सुप्रीम कोर्टात चाललंय, मध्ये मध्ये सारखं सारखं येतात आमच्या. मग तुम्हाला नाही पाहिजे, ऍक्ट बनवा. ब्रिटिशांनी ऍक्ट बनवला. ऍक्ट बनवला. बघा आता सुप्रीम कोर्टाला कसं कमी केलं बघा. आता याच्यामध्ये कसं केलं बघा. आता इथं बघा आता सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाला ना कसं कमीपणा केलं याच्यामध्ये बघा. लेट्स सी वन बाय वन. ओके, एक बघा इथे सगळ्यात पहिलं लिमिटेशन ऑफ सुप्रीम कोर्ट. ओके, गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल ओके नॉट अंडर द कोर्ट ऑफ ऑफिशियल ऍक्ट कंपनी सर्वंट ऑल्सो प्रोटेक्टेड. म्हणजे सगळ्यात पहिलं काय केलं? कायदा केला. काय कायदा केला? सुप्रीम कोर्टाच्या अंडर गव्हर्नर जनरल त्याचा मॅटर येणार नाही. जे सर्वंट आहेत, कंपनीमध्ये काम करणारे जे इंग्रज लोक आहेत, त्यांचे पण मॅटर येणार नाही. सुप्रीम कोर्ट असं करतो, दोन्ही पण मॅटर नाही. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. पुढे काय लिहिलं बघा. सुप्रीम कोर्ट ओनली कलकत्ता इनहॅबिटेड. म्हणजे कलकत्त्यामध्ये. आता सुप्रीम कोर्ट म्हणजे काय? पूर्ण भारताचा ना आपल्या. पण हे सुप्रीम कोर्ट कुणासाठी होतं? फक्त कलकत्तामध्ये जे लोक राहतात ना त्यांच्यासाठी. बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की सुप्रीम कोर्टला कसा कमीपणा केला यांनी. बघा सगळ्यात पहिले काय केलंय? गव्हर्नर जनरलला आणि सर्वंटला लागणार नाही तुमचा कायदा. ठीक आहे, तुम्ही काही करू शकणार नाही. दुसरी, जर तुम्हाला काही करायचंच आहे तर कलकत्त्यामध्ये जी लोक राहतात त्यांना. पण कसं बघा, कसं समजा हिंदूंनी काय केलं तर त्यांना कोणता लॉ लावायचा? हिंदू. समजा मुस्लिमांनी काय केलं तर त्यांना कोणत्या नुसार पनिश करायचं? मुस्लिम. बस एवढंच काम दिलं त्यांना. बोला हे काय आहे? सुप्रीम कोर्ट आहे, मी मला हे काम दिलंय की कलकत्त्यामध्ये लोक राहतात, हिंदू भेटला तर त्याला हिंदू लॉ नुसार पनिश करायचं, मुस्लिम भेटला तर त्याला मुस्लिम लॉ नुसार. ते लोक विचारत पडले हे काय आहे? पहिलं तर असं नव्हतं, अचानक मध्ये कसं काय आलं? ठीक आहे, सुप्रीम कोर्टला असं केलं. पुढे बघा काय केलंय. प्रोव्हिन्शियल कोर्ट. ओके, म्हणजे जे प्रांतामध्ये कोर्ट होते ना, कोणत्या प्रांतामध्ये? बॉम्बे आणि मद्रास.
तिकडे पण कोर्ट होते, त्यांना काय केलंय, अपील टू दी गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. मग बघा आता इथे काय बघा, प्रोव्हिन्शियल कोर्टामध्ये समजा एखादा मॅटर असेल, समजा बॉम्बेमध्ये एखादा मॅटर आहे तुमचा किंवा मद्रासमध्ये एखादा मॅटर आहे, तो सॉल्व्ह नाही झाला. ओके, बॉम्बेच्या कोर्टामध्ये मॅटर आहे, मद्रासच्या कोर्टामध्ये मॅटर आहे, सॉल्व्ह नाही झाला, मग फायनली तुम्ही कुठे जाणार, सुप्रीम कोर्टामध्ये ना, बरोबर ना. मग सुप्रीम कोर्ट मध्ये हरी हरी या माझ्याकडे या. पण इथं काय केलंय, सुप्रीम कोर्टाकडे नाही जायचं, मग कुणाकडे जायचं, गव्हर्नर जनरलकडे. कुठे जायचं, गव्हर्नर जनरल. सुप्रीम कोर्टला कसं कमीपणा केलं याच्यामध्ये. एकतर तुमचे मॅटर जे आहेत ना सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन जावा, नाही अजिबात नाही, तुम्ही कुठे जावा, गव्हर्नर जनरलकडे. काउन्सिल आहे बघा, एक काउन्सिल म्हणजे गव्हर्नर जनरल प्लस 4 जण टोटल मिळून काय झाले, त्यांची परिषद झाली, कळलं, काउन्सिल झाली, त्यांच्याकडे जावा काय मॅटर असेल तर. आता बघा पुढे काय ते, अजून काय ते बघा, इथे काय लिहिलंय, पॉवर टू गव्हर्नर जनरल इन काउन्सिल कॅन फ्रेम द रूल्स, प्रोव्हिन्शियल कोर्ट आणि काउन्सिल. आता हे शेवटचं असं आहे, सुप्रीम कोर्टात तर कमीपणा दाखवला, पण जो गव्हर्नर जनरल जो आहे ना त्याची ताकद वाढवली. काय वाढवली, की बाबा तू नियम बनवू शकतोस. हे का झालं, वाय दिस इज कॉल्ड ॲज ऍक्ट ऑफ सेटलमेंट 1781, 1781. का बोलतात त्याला, कारण सुप्रीम कोर्ट काय करायचं, मध्ये 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 यायचं, त्याच्यामुळे यांनी कायदाच केला, काय, सुप्रीम कोर्टच्या सगळ्या गोष्टी काढून. आता आपल्याला रिवाइज करायचं, ठीक आहे. सो लेट्स रिवाइज अगेन. ऍक्ट ऑफ सेटलमेंट कधी आला सांगा बरं, 1781, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे बरं, सुप्रीम कोर्ट संदर्भात. सुप्रीम कोर्ट कडून काय काय काढून घेतलं सांगा, एक सांगा. कमॉन, सगळ्यात पहिलं गव्हर्नर जनरल त्याचे मॅटर्स काढून घेतले. दुसरं, जे काम करणारे सर्वंट त्यांचे मॅटर काढून घेतले. तिसरं सांगा, कलकत्ताचे लोक जे आहेत त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट ठेवण्यात आलं, ते पण कसं, हिंदूला हिंदू लॉनुसार, मुस्लिमला मुस्लिम लॉ. आणि इतर गोष्टींसाठी कायदा करण्याचा अधिकार कुणाला देण्यात आला, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. म्हणजे फक्त एकट्याला नाही, प्लस 4 पण आहेत. आलं. सो 2 नियम केले आपण, कोणते कोणते सांगा, 1773 आणि 1781, ठीक आहे. 2 झाले, मेमरीमध्ये साठवून ठेवा. पुढचा एक कायदा करूया आपण आणि रिवाइज करूया, ठीक आहे. चलो लेट्स सी आगे. अरे क्वेश्चन आला, सांगा, वॉरनेस्टिंग काय आहे, वॉरनेस्टिंग. पण इथे लिहिलं बघा, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल असं लिहिलंय. मग मी समजा विचारलं, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल, नाही, त्याच्या अगोदर रॉबर्ट क्लाइव्ह पण होता, कळलं का. म्हणजे गव्हर्नर होते अगोदर, पण इथून चेंज होत झालं ना, असं. तो ते हिस्ट्रीमध्ये करा तुम्ही, कारण हिस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे, ठीक आहे. सो लेट्स सी पुढे बघा. हा असं बोलू शकता की लास्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल, हा पॉइंट आहे, कारण गव्हर्नरचं नाव चेंज झालं ना, कळलं का, नाव चेंज झालं, मग त्याला आपण बोलू शकतो. कळलं सगळ्यांना. चलो आगे देखो. हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्शन इज कॉल्ड ॲज ऍक्ट ऑफ सेटलमेंट. काय आहे सेटलमेंट, प्रश्न आलाय बघा. ऍक्ट ऑफ सेटलमेंट कोणत्या कायद्याला बोललं जातं, ठीक आहे. चला झालं हे. आता 1784 हा कायदा करायचा आपल्याला, आणि त्याच्यानंतर रिव्हिजन करायचं. पहिलं सांगतो, ठीक आहे. कोणता कायदा आहे, 1784चा, ठीक आहे. याला काय होतं आपण, पिट्स इंडिया ऍक्ट. काय होतं याला आपण, पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स आहे ना, पिट्स हा एक व्यक्ती आहे बघा. आता तुम्हाला अजब वाटेल, हा प्राईम मिनिस्टर होता कुणाचा, ब्रिटनचा. पिट्स नावाचा हा जो व्यक्ती आहे ना, हा प्राईम मिनिस्टर होता कुणाचा, ब्रिटनचा. 23 वर्षाचा होता. किती वर्षाचा, 23 वर्ष. ही वॉज द यंगेस्ट प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन. तुम्हाला माहित नाही, यंग बुलेट एकदम, मैं कुछ भी करूंगा, ठीक आहे, मेरे हात में सब. त्याने काय केलं, सरळ सरळ कायदे बनवायला स्टार्ट केले. कोण, पिट्स नावाचा. त्यांनी काय केलं बघा, कायदे बघा काय केलं. सगळ्यात पहिली गोष्ट इथे बघूया आपण आता, ठीक आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांनी. ओके, बघा सगळ्यांनी, पिट्सच्या कायद्याबद्दल बघतो आपण. सगळ्यात पहिलं काय, डिस्टिंग्विश केलं त्यांनी सेपरेशन केलं. काय, की कमर्शियल फंक्शन जे आहे आणि पॉलिटिकल फंक्शन, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ना कमर्शियली काय करायचं आहे आणि पॉलिटिकली काय करायचं ते डिवाइड केलं. कुणी, पिट्सने. कुणी केलं, पिट्सने, ठीक आहे. तिसरा कायदा बघतो आपण, सगळ्यांनी लक्ष द्या, पिट्सने, ठीक. नंतर याच्यामध्ये दिलं बघा, ब्रिटिश गव्हर्नमेंट सुप्रीम कंट्रोल ओव्हर दी इंडिया. त्याचं काय महत्व नाही एवढं, फक्त पुढे बघा काय दिलं बघा. सगळ्यात पहिलं काय सेपरेट केलंय, कमर्शियल
आणि पॉलिटिकल सेपरेट केलं. आता मजा आहे. काय मजा आहे बघा. इंट्रोड्यूस सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट. आता दोन दोन गव्हर्नमेंट राज्य करणार भारतावरती. सगळ्यात पहिलं कोणते होते सांगायच्या अगोदर मी तुम्हाला दाखलं बघा. CD याचं फुल फॉर्म काय? याच्या अगोदर होतं येस कोर्ट ऑफ डायरेक्टर लोक आहेत. डायरेक्टर आहे तर ते कोणते करणार दोघांमध्ये सांगा बरं. कमर्शियल की पॉलिटिकल? डायरेक्टर आहेत ना, मग कोणतं फंक्शन घेतील हातामध्ये? कमर्शियल. म्हणजे भारतामध्ये जेवढं कमर्शियल व्यापार जेवढा होतोय ना, जेवढा व्यापार होतोय ईस्ट इंडिया कंपनीचा, तो कोणाच्या अंडरमध्ये येणार? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ओके, एवढं लक्षात. चला, हे तर पहिल्यापासून होतं ना, पहिल्यापासून काय करायचे? हे लोकच दोन्ही पण बघायचे, पॉलिटिकल पण बघायचे आणि कमर्शियल पण बघायचे. पण जेव्हा पीठ म्हटला की अरे काय चाललंय, एकच कंपनीने दोन दोन फंक्शन करते, हे नॉट चालबे, हे नाहीच होणार, कळलं? मग आता आपण काय करूया? सेपरेट करूया. मग जो व्यापार करायचा पार्ट आहे कमर्शियल, तो कुणाला द्यायचा? कोर्ट ऑफ डायरेक्ट. म्हणजे संचालक बोर्ड आहे ना, किंवा संचालक मंडळ ज्याला बोलतो त्याच्या हातात द्यायचं. मग पॉलिटिकल कुणाला द्यायचा? पॉलिटिकल आहे बोर्ड ऑफ कंट्रोल. काय आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. कळलं? याला बोलतो आपण नियामक मंडळ. कळलं तुम्हाला? हे आहे बघा. मग हे पॉलिटिकल जेवढं अफेअर्स आहेत ना, ते सगळं बघणार. बघा इथे दिलं कोर्ट ऑफ डायरेक्टर कमर्शियल आणि बोर्ड ऑफ कंट्रोल पॉलिटिकल. ओके, आता हे बोर्ड ऑफ कंट्रोल जे आहे ना, हे नवीन बॉडी बनवले बघा. ओके, म्हणून काय बोलतो आपण? डबल गव्हर्नमेंट. काय बोलतो आपण त्याला? डबल गव्हर्नमेंट. हे कुणी आणलं सांगा बरं? पिट्सनी. कुणी आणलं? पिट्सनी. म्हणजे पिटनी यानं काय केलं? चला आता सेपरेट आहे. आता मला झंझट नको आहे. कसली झंझट नको आहे? की बाबा एकच लोक आहेत, दोन्ही कामं बघतात. मग त्यांनी काय केलं? सगळ्यात पहिले सेपरेट केलंय. पॉलिटिक्स वेगळं केलं आणि कमर्शियल वेगळं. कमर्शियल कोणाला देऊन टाकलं? डायरेक्टर्स. आणि पॉलिटिकल अफेअर कोणाला देऊन टाकलं? बोर्ड ऑफ कंट्रोल. म्हणजे कंट्रोल करायसाठी. ठीक आहे, आता पुढे बघा. सगळ्यात हे झालं. ठीक आहे, सेपरेशन ऑफ फंक्शन वगैरे झालं. आता पुढे ह्या दोन स्टेटमेंट आहे ना, त्या खूप महत्वाच्या. ओके, बघा आता दाखवतो तुला. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. ह्या दोन स्टेटमेंट खूप महत्वाच्या. कोणत्या ते दाखवतो तुला. फिट्स इंडिया ऍक्ट नुसार, फिट्स इंडिया ऍक्ट जो आहे ना, त्यात सगळ्यात तुम्ही डोळे बंद केलं, तुम्हाला एक गोष्ट आठवली पाहिजे. काय आहे? की ब्रिटिश पोझेशन इंडिया याच्यामध्ये कंपनीच्या अंडरमध्ये जेवढी जागा होती भारतातील, कंपनीच्या अंडरमध्ये भारतातली जेवढी जागा होती ना, त्यांना बोलायचे ब्रिटिश पोझेशन. काय बोलतो त्याला? ही आता आमच्या कंपनीच्या मालकीची जागा आहे. म्हणजे भारत आता कंपनीच्या मालकीचा झाला. कोणत्या कायद्यानुसार? सांगा लवकर. पिट्स इंडिया ऍक्ट 1784. क्लिअरली लिहिलं त्याच्यामध्ये. क्लिअरली काय आहे? फ्रॉम नाव ऑनवर्ड कंपनीच्या अंडरमध्ये जेवढी टेरिटरी आहे त्याला काय बोलणार? ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया. कळलं? आता पुढे बघा काय. इन्क्रीज गव्हर्नमेंट कंट्रोल. मग काय? ब्रिटिश गव्हर्नमेंटचं काय आता त्याच्यावरती ताकद आली. ओके, पकडा भारी झाला त्याचा. पिट्स इंडिया ऍक्ट मधून आपण काय शिकणार आहोत? ओके, सगळ्यात पहिलं पिट्स काय केलं यांनी? फंक्शन सेपरेट केले. कोणते? कमर्शियल आणि पॉलिटिकल. ठीक आहे, कमर्शियल कोणाला दिले आणि पॉलिटिकल कोणाला दिले? ठीक आहे. पिट्स काय बोलला आता? कंपनीच्या अंडरमध्ये जेवढी टेरिटरी आहे ती कुणाच्या मालकीची आहे? कंपनीच्या. विच इज कॉल्ड ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया. कळलं तुम्हाला? ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा ज्या पिट्सने सांगितलेलं आहे. कळलं सगळ्यांना? आपण एकदा रिवाइज करूया काय काय केलं. सो लेट्स रिवाइज इट अगेन. 3 कायदे केले आपले. सगळ्यांनी तयार राहा एकदम मस्तपैकी. 1773, 1781 आणि 1784. सांगा 1773 नुसार काय झालं? सगळ्यात पहिलं काय पण सांगा रॅन्डमली. हा, त्याचं नाव आहे रे, त्याच्यामध्ये काय काय ते सांगा. सगळ्यात पहिलं हा गव्हर्नरचं नाव चेंज केलं. कोण होतं नाव त्याचं? वॉरेन हेस्टिंग. ठीक आहे, त्याच्या अंडरमध्ये काय? 4 लोक होते. ओके, आणि कोणत्या प्रोव्हिन्स आला अंडरमध्ये? मद्रास आणि बॉम्बे. दॅट्स इट. ओके, गुड गुड. ठीक. अजून काय झालं? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी स्थापना झाली? येस, डेफिनेटली. ओके, 1774 मध्ये झाली. कोण होता चीफ जस्टिस? एम्पे. ठीक आहे, कोण होते? RJS रॉबर्ट जॉन स्टेफन. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. अजून काय काय केलं? बॅन केलं. कुणाला बॅन केलं?
हा प्रायव्हेट ट्रेड बंद केली, ब्राइब्स करप्शन सगळे बॅन केले. हे काय झालं 1773. आता पुढे जाऊया 81. 81चं फेमस नाव सांगा. ऍब्सोल्युटली द ऍक्ट ऑफ सेटलमेंट. काय होतं त्याला? ऍक्ट ऑफ सेटलमेंट. जेव्हा सेटलमेंट येईल ना लक्षात, तेव्हा काय करायचं? सुप्रीम कोर्ट आठवायचं. काय आठवायचं? सुप्रीम कोर्ट. मग सुप्रीम कोर्टला काय केलं? कमीपणा दाखवलं. सांगा काय काय केलं? सुप्रीम कोर्टच्या हातातून काय काढून घेतलं? गव्हर्नर आणि त्याचे जे मेंबरशिप पॉवर आहेत ते काढून घेतले. ओके मॅटर. दुसरं काय? सर्वंटचे पण मॅटर काढून घेतले. तिसरं, हा फक्त कलकत्त्याच्या लोकांना तुम्ही काय करू शकता? पनिश करू शकता. हिंदू पनिश बाय युझिंग हिंदू लॉ, मुस्लिम पनिश बाय युझिंग. आणि फायनली काय झालं सांगा? त्याच्यामध्ये अजून एक आहे ना, काय झालं? गव्हर्नर जनरलला ताकद दिली. काय? की तू आता कायदे बनवू शकतो. बॉम्बेचे बनव, मद्रासचे बनव आणि बंगालचे बनव. कळलं सगळ्यांना? एक झालं 1780. आता 1784 आला बघा. पिट्स. पिट्स काय यंग आहे, प्राइम मिनिस्टर आहे. मग तो काय करणार आहे? सेपरेट. भाई आपण को सेपरेट चाहिए बस, बाकी कुछ नाही. मग पॉलिटिकल कोणी अंडर केलं? कोणीच्या अंडरमध्ये? म्हणून उलट बोललो मी. पॉलिटिकल कोणी केलं? येस ऍब्सोल्युटली कंट्रोल पाहिला कोणाचं तरी. आणि कमर्शियल कळलं सगळं? हे मेन आहे त्याच्यामध्ये. आणि अजून काय सांगा? सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामध्ये काय आहे? हा ऍब्सोल्युटली फ्रॉम नाव ऑनवर्ड द टेरिटरी विच इज अंडर द कंपनी इज टू बी कॉल्ड ॲज ब्रिटिश पोझेशन इन इंडिया. बस एवढ्यात ना एवढे पॉइंट्स लक्षात ठेवा तुम्ही, याच्या बाहेर विचारत नाही. कळलं सगळ्यांना? आपल्याला बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या आज होणार नाही, पण आजपासून ट्राय करा एक एक गोष्ट लक्षात आली तुमच्या. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. आता पुढचा बघा कोणता ऍक्ट आहे सांगा? ऍक्ट ऑफ 1786. आता बघा ओके, तारखाला वर्ष लक्षात ठेवा फक्त. त्याच्यामध्ये काय लिहिलं ते नंतर हळूहळू आठवणार तुम्हाला. सगळ्यात पहिले कधी आली सांगा? सगळ्यात पहिला ऍक्ट 1773. दुसरा, तिसरा, आता चौथा. ठीक आहे चला. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा काय. हा ऍक्च्युली कायदा नाहीये, कायदा नाहीये. काय आहे ते बघूया आपण. चला तुम्हाला समजलं की 84 मध्ये पिट्स आला, त्यांनी सगळं डिवाइड केलं. आता हा जो आहे ना, हा कोण आहे सांगा? लॉर्ड कॉर्नवॅलिस. कोण आहे? लॉर्ड कॉर्नवॅलिस. हा आहे ना, हा अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स वगैरे जे आहे तिकडे अमेरिकेमध्ये लढून वगैरे वॉर वगैरे करून आला ब्रिटिशमध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये बसलेला, चहा कॉफी पीत बसलेला. ओके, आपल्या एवलेचा चहा आहे ना तिकडे पीत बसलेला. आता प्राईम मिनिस्टर बोलला, अरे काय तू इथे बसला फालतूगिरी करतोय, चल ना काहीतरी काम बिम कर. ओके, मग तो लय आकडला. कोण? लॉर्ड कॉर्नवॅलिस. अरे मला भाव द्यायला लागला, काम करायला. मग तो काय बोलला माहिती का? ठीक है मैं काम करूंगा लेकिन मेरी 2 शर्तें है. कळलं? तू काय बोला? माझ्या 2 कंडिशन आहे. ओके, मग तो प्राईम मिनिस्टर बोला, ठीक आहे बाबा काय चाललं आपलं, काय देणं घेणं नाही. कधीची गोष्ट आहे? 1786. लॉर्ड कॉर्नवॅलिस, मैं काम करने के लिए आएगा, मेरी 2 कंडिशन है. काय कंडिशन आहे बघूया आपण. लेट्स सी. ओके, सगळ्यात पहिलं ओव्हरराईड पॉवर ऑफ द गव्हर्नर जनरल. आता हे काय आहे? तू काय बोलतो माहिती आहे का? की यार मी तिकडे गेलो, भारतामध्ये गेलो, एक गव्हर्नर जनरल आहे आणि 4 लोक आहेत. समजा मी गव्हर्नर जनरल बनलो. कोण? हा. हे 4 जण एकत्र गेले तर मग मी काय करणार? मग 4 जण एकत्र आले, त्यांनी ग्रुप बनवला की भाई इसको भगाते इधर से. मग मी काय करणार? मग माझ्याकडे काहीतरी पॉवर पाहिजे ना. मग त्याला बोलले की ठीक आहे चल, 4 2 वोट झाले ना, तू तुझ्याकडे वोट ठेव. कळलं का? मग त्याची अट मान्य केली. कोणती? की टू ओव्हरराईड दी पॉवर. कुणाची? गव्हर्नर जनरल इन काउन्सिल. म्हणजे गव्हर्नर जनरलची जी परिषद आहे ना, त्याच्यामध्ये याला अधिकार मिळाला की हा ओव्हरराईड करू शकतो. चल नाही म्हणताय. पुढे काय केलं? आता बघा इथे हे झालं. मग काय? ही प्लेस 2 डिमांड्स. हे 2 डिमांड्स ऍक्सेप्ट केले. दुसरं काय? गव्हर्नर जनरल कॅन ऑल्सो बी कमांडर इन चीफ. ठीक आहे, मग आता तो बसला. आता लाईक फॉर एक्झाम्पल, ओके, लाईक माझंच उदाहरण देतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मी आलो, मला म्हटलं की सर शिकवायचं आहे पॉलिटिक्स. बोला मी शिकवतो, पण बोलणार अरे यार मी डॉक्टर पण आहे, काय काय असेल तर सांगा मला काम. ठीक आहे, बोले सर चालेल, तुम्हाला पेशंट पण देतो. म्हणजे हे झाल्यानंतर मग पेशंट काय तकलीफ आहे, हा ही क्रीम वापरा, ती क्रीम वापरा, हे गोळ्या खा. तसं हा मिलिटरीचा माणूस होता ना,
हा वॉर लढून आलेला, मग तो काय बोला की ठीक आहे बाबा मला ताकद दिलीस तू, पण आहे ना, पण भारतामध्ये जेवढी आर्मी आहे, जेवढी नेव्ही काय व्हॉट एव्हर जे, त्याचा कमांडर इन चीफ मी बनणार. कळलं? त्याचा कमांडर इन चीफ कोण बनणार? मी बनणार. मग ह्या दोन कंडिशन कुणाच्या माना लागल्या? लॉर्ड कॉर्नवॅलिसचा. आणि लॉर्ड कॉर्नवॅलिस त्याच्यामध्ये भारतामध्ये आला. मग कधी? जेव्हा ह्या दोन कंडिशन मान्य केली. सांगा बरं दोन कंडिशन कोणत्या आहे? एक, टू पॉवर, बस एवढं लक्षात ठेवा. बाकी कुणाची पॉवर आहे काय ते तुम्हाला ऑलरेडी माहित. आणि दुसरं त्याला काय बनायचं होतं? कमांडर इन चीफ, आर्मीचा चीफ किंवा सगळं जेवढं होतं ना त्याचा चीफ बनायचं त्याला. बस दॅट्स इट. हे दोन गोष्टी झाल्या. आता पुढे बघूया. आता ओके, इथपर्यंत आलं. एक 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 ऍक्ट आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आजच्या लक्षात ठेवायची गरज नाही. समजून घ्या कोणत्या कायद्यामध्ये काय होतंय काय नाही हे सगळं समजून घ्या फक्त. नंतर हळूहळू आपलं रटायचं. हा आहे ना हा कायदा, याला बोलतो आपण चार्टर ऍक्ट. काय बोलतो आपण त्याला? चार्टर ऍक्ट. चार्टर कोण कोण कार्टर बोलतो. ओके, मी चार्टरच बोलतो. ठीक आहे. चार्टर, चार्टरचा अर्थ साधा सरळ अर्थ आहे ना परमिशन, की ह्या कायद्यानुसार तुला परमिशन दिलेली आहे. ओके, असे चार्टर ऍक्ट आहे. कोण कोण म्हणतं 6 आहे, कोण कोण म्हणतं 3 आहे. आपल्या याच्यामध्ये 4 आहे. ओके, ते 4 करायचे आपल्याला. ठीक आहे, 4 चार्टर ऍक्ट येणार आहे. आता बघा, सगळ्यात पहिला चार्टर ऍक्ट जो आहे ना, आता आपण गेलोय 1800 मध्ये. ओके, 1813. याच्या अगोदर 1700 होतं. 1700 काय होतं सांगा बरं? 1773. दुसरं 1781. तिसरं 1784. आणि कळलं सगळ्यांना? सो हे 70चा जमाना संपला. आता आपल्याला हा जमाना करायचा. कोणता? आता 1800 पासून. मग 1800 मध्ये पहिलं झालं 13. ओके, 1800 काय झालं पहिलं? 13. ह्याला बोलतो आपण चार्टर ऍक्ट. काय बोलतो आपण त्याला? चार्टर ऍक्ट. 1813 मध्ये जो चार्टर ऍक्ट आला ना, हा लय डेंजर आहे. लय डेंजर म्हणजे काय माहितीये का? तुम्ही हे बघितलं असेल, ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग केलं असेल. ओके, गर्दीमध्ये बघा जो मध्ये असतो ना, मध्ये इकडून पण दबणार, तो मरणार, मग मध्ये सँडविच होणार, त्याचं उतरला तो डायरेक्ट पडल साईडला. तसं हे सँडविच आहे. ओके, भारताला लुटायचं काम, सगळ्यात जास्त लुटायचं काम आहे ना, ह्या कायद्यानुसार झालंय. बघूया आपण कसं आहे ते. ठीक आहे, सगळ्यांना लक्ष कसं लुटायला लागत बघा. बघा कोणता आहे? चार्टर ऍक्ट म्हणजे काय? परमिशन. ठीक आहे, आता बघा काय आहे. एंडेड द कंपनीज ट्रेड मोनोपोली इन इंडिया एक्सेप्ट ट्रेड इन चायना. आता बघा इथे काय? एंडेड द ट्रेड मोनोपोली. दुसरं बघा काय? असर्टेड ब्रिटिश क्राउन सोवर्निटी ओव्हर द इंडियन टेरिटरी. आणि तिसरं आहे ओपन एज्युकेशन फॉर दी वगैरे वगैरे. हे लक्षात नका ठेवू तुम्ही. आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. तर बघा काय. ठीक आहे, सगळ्यांनी बघा फीचर्स ऑफ दिस ऍक्ट. ओके, फीचर्स ऑफ दिस ऍक्ट. आता बघा काय. सगळ्यात पहिला आता आपण सुरुवात करूया. कधीचा कायदा हा? 1813. ओके, परमिशन. मग काय काय परमिशन मिळाली बघा सगळ्यांना. ट्रेड मोनोपोली अबॉलिश पार्शली. आता ट्रेड म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय? व्यापार. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनोपोली? सांगा. अरे मोनोपोली म्हणजे समजा इकडे समजा आता हे कपडे आले. ओके, कपडे विकणारे आला, दुसरा पण कपडे विकणार. हे भाई तू निकल जाए इधर, अपना मोनोपोली इधर. हा, मोनोपोली म्हणजे काय? माझच चालणार आहे. जे मी प्रोडक्ट असतात तेच. मग कंपनी कंपनी हा कधीचा कालावधी आहे सांगा बरं? वर्ष काय? 1813. कंपनी कधी आलेली माहिती आहे तुम्हाला? हा, 1773 ला कायदे बनण्याची सुरुवात केलेली. हा, ऍब्सोल्यूट. 1600 शतक आहे ना, तेव्हा कंपनी आलेली. विचार करा, 1600 गेलं पूर्ण, 1700 गेलं पूर्ण, 1800 आलं. ओके, जवळजवळ 200 वर्ष. ह्या 200 वर्षामध्ये कंपनीला भरपूर प्रॉफिट झालं. आता हे प्रॉफिट बघतात. आता विचार करा, घाटकोपर एवढा बिझनेस होतोय. लोक काय बोलतात? घाटकोपरा जाऊ आपण. तो काय बोलला? इधर आने का नहीं, क्योंकि घाटकोपर अपना मोनोपोली आहे. घाटकोपर काय? अपना मोनोपोली. मग ते बोलायला लागले, यार आम्ही पण घाटकोपर मध्ये जातो, म्हणजे तिकडचे. ओके, वेस्टवाले, ईस्टवाले ना. हा, ईस्टवाले बोलले, अरे आम्ही पण घाटकोपर मध्ये जातो, आम्हाला घाटकोपर वेस्टला का नाही येऊन दे लोक, आम्ही घाटकोपरचे. तसेच ब्रिटनमध्ये काही व्यापारी होते ना, ते बोलायचे, अरे यार भारतामध्ये एवढा फायदा मिळायला लागला ह्यांना, मग आम्ही पण जातो ना व्यापार करायला, आम्हाला पण फायदा होईल भारतामध्ये. पण ईस्ट इंडिया कंपनी काय बोलली? नो.
फक्त आम्ही इथे करणार. ते 24 लोक होते कोर्ट ऑफ डायरेक्टर, तुम्हाला बोललो मी. मग हे लोक आहेत ना बाकीचे, त्यांनी सांगितलं इकडे पार्लमेंटला की अरे भाई कुछ तो करो ना, आम्हाला पण यायचं, आम्हाला पण पैसा कमवायचा आहे. मग पार्लमेंटने कायदा पास केला, कोणता? चार्टर ऍक्ट ऑफ 1830. म्हणजे काय, परमिशन. आता इतरांना पण परमिशन दिली, कसला? व्यापार करायचा. पण 2 गोष्टींमध्ये व्यापार करायचा नाही. त्या 2 गोष्टींमध्ये फक्त मोनोपोली कुणाची असणार आहे? EIC. म्हणजे काय? ईस्ट इंडिया कंपनी. बाकी तुम्ही या व्यापार करा, तुम्ही व्यापारी या, व्यापार करा, सगळं करा, पण मोनोपोली 2 गोष्टीमध्ये कुणाची असणार आहे? ईस्ट इंडिया कंपनी. मग कशामध्ये मोनोपोली सांगा बरं, तुम्हीच सांगा कशामध्ये? हा, एकतर टी ट्रेड, म्हणजे जे काय चहा वगैरे आहे, पावडर वगैरे, ते कोण विकणार? ईस्ट इंडिया कंपनी. आणि अजून सांगा कशामध्ये मोनोपोली असणार आहे? म्हणजे चायना बरोबर व्यापार करायचा आहे तर कोण करणार? ईस्ट इंडिया कंपनी. 1813चा कायदा करतो आपण. कोणता? 1813. त्यातला सगळ्यात पहिला पॉईंट बघितला आपण की चला मोनोपोली जी आहे त्याला थोडी कमी केली. ओके, पहिलं झालं. दुसरं बघा काय, क्राउन सोवरिटी डिक्लेअर्ड. ओके, ब्रिटिश क्राउन बिकम द सुप्रीम ओव्हर द कंपनी टेरिटरी. पहिलं काय बोलले? की पूर्ण टेरिटरी कुणाच्या अंडरमध्ये? कंपनीच्या. ओके, आता कंपनीच्या वर कोण आला? आता ब्रिटन, म्हणजे ब्रिटन सरकार आला. आता डिक्लेअर केलं त्यांनी की बाबा आता आम्ही आहे. ठीक आहे. दुसरं एवढं काय लक्षात ठेवू नका, काय गरजेचं नाही. पहिला पॉइंटला महत्वाचा कोणता? ट्रेड मोनोपोली. ठीक आहे. आता तिसरा बघा काय, मिशनरी एंट्री अलाउड. हे मिशनरी एंट्री अलाउड बघण्यापेक्षा खाली बघा, प्रमोशन ऑफ व्हॉट? एज्युकेशन. इथे काय झालं बघा, आता 200 वर्ष ब्रिटिश राज्य करतात भारतामध्ये. मग ती लोक विचार करायला लागलात, एक काम करा ना, पार्लमेंटने सांगितलं काय, एक काम करा काय, की तिकडची लोक आहेत ना त्यांना इंग्लिश शिकवा, त्यांना, आणि त्यांना ना ब्रिटिश कंपनीमध्ये ना सर्वंट बनवा, म्हणजे ते तुमच्याशी लॉयल राहील, चांगला पगार द्या वगैरे वगैरे, त्यांना शिकवा. मग त्यांना शिकवण्यासाठी तिथून ब्रिटन सरकारने 1 लाख पाऊंड, किती? 1 लाख पाऊंड वर्षाची त्यांनी हे केलं. ओके, बोलतो ना आपण एक प्रावधान करतो, आपण प्रोव्हिजन करतो की चला आता आपण त्यांना शिकवूया. शिकवल्यामुळे काय होणार, हे लोक इंग्लिश शिकतील, कंपनीमध्ये काम कधी टाय सूट वगैरे घालतील मस्तपैकी आणि आपल्याशी लॉयल राहील. जर नाही शिकवलं तर उद्या हे लोक काय करतील? बंड करतील, जे तुम्हाला माहिती आहे नंतर झालंच आहे, कारण 1800 सुरू झाला आता, कळतंय का? चला, हे झालं सगळ्यात पहिलं. बघा, पहिलं आपण मोनोपोली बद्दल बैठक. कशाबद्दल? मोनोपोली बद्दल. दुसरं कशाबद्दल बोलतोय आपण? एज्युकेशन. मग एज्युकेशनसाठी किती सँक्शन केले सांगा बरं? 1 लाख पाऊंड रुपये. ठीक आहे. नंतर चला, आता शिक्षण वगैरे तर झालंय, मग आता धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. ओके, जे ख्रिश्चन धर्म आहे त्यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. मग यांना काय केलं? ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायसाठी कोणाला पाठवलं? ख्रिश्चन मिशनरी. कोणाला पाठवलं? ख्रिश्चन मिशनरी. म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवा. ऍक्ट ऑफ 1813. ओके, 1813चा ऍक्ट आणि त्याच्यासोबत 3 गोष्टी लक्षात ठेवा. सांगा कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिलं बघू नका सांगू, असं सांगा. सगळ्यात पहिलं ट्रेड मोनोपोली. ओके, पुढे काय ते तुम्हाला माहिती. दुसरं एज्युकेशन. हा, काय ते? हा, ते फक्त त्याकडे आहे. हा, ओके, म्हणजे हा वर्ड आला ना ट्रेड मोनोपोली, लगेच पुढचं लक्षात ठेवा. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल कदाचित, शाळेमध्ये तुम्हाला होतं का नव्हतं मला नाही माहित, आम्हाला होतं. काय माहिती आहे का, असे काही वर्ड द्यायचे आणि बोलायचे स्टोरी बनवा, तुटक वर्ड द्यायची, स्टोरी बनवा. तसं तुम्ही काय लक्षात ठेवा? ट्रेड मोनोपोली. मग स्टोरी ऑटोमॅटिकली जनरेट झाली ना, ट्रेड मोनोपोली म्हणून आठवलं, अरे हा इंग्रजी वगैरे, बस एवढा वर्ड लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, कळलं? आता पुढे बघा, ख्रिश्चन मिशनरीला अलाउड केलं. ओके, आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, भारताची लूट जे बोलतो ना आपण, डेंजर ऍक्ट मी बोललो, ते बघा कशी केलेली आहे. सगळ्यात पहिलं काय केलं? व्यापाऱ्यांना बोलवलं, चला बिंदास व्यापार करा, लुटा, काय लुटायचंय ते. ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉईंट झाला. ओके, ट्रेड मोनोपोली. दुसरा, मिशनरींना बोलवलं, चला तुम्हाला धर्माचा प्रचार प्रसार करायचा, करा बिंदास आता. ओके, काय कन्व्हर्जन करायचं करून टाका. तिसरं, जे भारताचे लोक होते हिंदी बोलणारे, त्यांना आता ब्रिटिशांचे बनवायचे इंग्लिश बोलून. बघा, हे पण झालं प्रॉब्लेम. आणि सगळ्यात भारी प्रॉब्लेम कोणता व्हायला? सगळ्यात भारी, समजा फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती 10 रुपये कमवतोय, एक गेस करा फक्त. एखादा व्यक्ती 10 रुपये कमवतोय, हे जे कंपनी आहे ना त्यांच्याकडून किती टॅक्स घ्यायचं? 6 रुपये. किती टॅक्स घ्यायचं?
उरले किती? 4. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल बघा, मी गव्हर्नर आहे बंगालचा आणि बंगाल जे आहे ना वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड झालंय, शेतसारा वगैरे वगैरे वसूल करा टॅक्सचे बोलून. पण जो वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड झालाय त्या वेगवेगळ्या भागाचे राजे पण असतील ना, राजेच्या. मग त्यांनी काय सांगितलं माहितीये का, ब्रिटिश लोकांनी काय सांगितलं, भाई हम लोग तो 6 रुपये ले रहे हैं, तुझे टॅक्स लेना तू भी ले ले. म्हणजे बघा इथे पॉवर टू लेव्ही टॅक्सेस, म्हणजे लोकल गव्हर्नमेंट जे आहे म्हणजे राजे रजवाडे हे काय करणार, त्या शेतकऱ्यांना अजून टॅक्स लावणार. म्हणजे 10 रुपये मिळत होते, 6 रुपये तर यांनीच घेतले आणि 3 रुपये अजून हे त्या तिकडच्या लोकल गव्हर्नमेंट किंवा राजाने घेतले, उरले किती? 1 रुपये. म्हणजे विचार करा तुम्ही कशा प्रकारे लूट करण्यात आली 1813च्या कायद्यामध्ये. ओके, ह्याला रिवाइज करू आपण पुढे जा. ठीक, चला. 1813चा कायदा सगळ्यात पहिलं सांगा, आठवा सांगा, घाई नका करू, आरामात रिलॅक्स. नाही समजलं मी पुन्हा सांगेल तुम्हाला. ठीक आहे, सांगा. पहिलं ट्रेड मोनोपोली, पुढचं तुम्हाला माहित आहे. दुसरं यस डेफिनेटली एज्युकेशन, मग 1 लाख पाऊंड जे आहे ते लक्षात ठेवा. पुढे तिसरा पॉईंट कृष्णविज, दॅट्स इट. पुढचं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आणि चौथं येस टॅक्सेस, लोकल गव्हर्नमेंट टॅक्स. असे लक्षात ठेवायचं, तुम्हाला लिहायचं काही नाही, तुम्हाला आयडेंटिफाय करा. ठीक आहे, पुढे बघा सगळ्यांनी. आता आला कोणता? ऍक्ट ऑफ 1793, चार्टर ऍक्ट. अच्छा, हे 1893चा असेल. नाही पुढे गेला, सॉरी. एक मिनिट फक्त. हा, हे जो आहे ना, हा 1833 53 हा मध्येच आलाय. ठीक आहे, बघूया आपण. हा कधीचा आहे? 1833. आता ठीक आहे, चला. हा चार्टर ऍक्ट आलाय ते बघा आता सगळ्यांनी व्यवस्थित. ठीक आहे, चलो लेट्स सी नाउ. 1813चा झाला. आता रिलॅक्स राहा. आता पुढचा ऍक्ट बघूया आपण. सगळे आता चार्टर आहे. चार्टर म्हणजे काय? परमिशनचे सगळे. आता बघा फायनल स्टेप टुवर्ड दी सेंट्रलायझेशन ऑफ ब्रिटिश इंडिया. बघा हा शब्द ॲज इट इज एक्झाम मध्ये विचारतात. कोणत्या कायद्यानुसार ओके एक फायनल स्टेप घेतली कशाची? सेंट्रलायझेशन ऑफ इंडिया, ब्रिटिश इंडिया म्हणजे भारताचं केंद्रीकरण करण्यासाठी कोणता कायदा आहे शेवटचा? कोणता आहे? 1833. ओके, सो हे लिहून घ्या त्याच्यामध्ये पटकन. ठीक आहे, चला. शेवटचा आहे ते लिहून घ्या. ठीक आहे, चला. पहिला पॉईंट झाला. आपण कोणता कायदा करतोय? 1833, 1833. 1813चा झालाय. ठीक आहे, फक्त त्याचे 3-4 पॉईंट लक्षात ठेवा. इथं तुम्हाला मी परत एकदा सांगतो, आजच्या आज लक्षात ठेवायचे नाही, आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, चला. आता 1833 आला. 1833 मध्ये काय झालं बघा सगळ्यांनी व्यवस्थित. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा इकडे काय झालं. आतापर्यंत बंगालवर कोणाचं राज्य होतं? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि त्याच्या अंडरमध्ये कोण दोघं होते? मद्रास आणि बॉम्बे, बरोबर का ना? पण 1833च्या कायद्यानुसार परत नाव चेंज झालं. मग जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता ना त्याला आता काय बोलायला लागले? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कळलं? मग तुम्हाला एक गोष्ट बॅक ऑफ दी माइंड लक्षात ठेवा, जर भारताचा गव्हर्नर जनरल झालाय ओके म्हणजे याचा अर्थ बंगालचा कोण असणार मग? कारण बॉम्बेचा आहे ओके, मद्रासचा पण आहे, मग बेंगॉलचा कोणता आहे? मग बेंगॉलसाठी वेगळा गव्हर्नर काढला. कळलं? हा काय आहे? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. म्हणजे 3 1 2 3 यांचा काय असणार आहे? गव्हर्नर. यांच्यावर कोण असणार आहे? गव्हर्नर. मग आता पूर्वी जे होतं ना गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, आता ते चेंज होऊन काय झालं? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. मग समजा प्रश्न विचारला काय? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोणत्या कायद्यानुसार आला? कोणता? ऍब्सोल्युटली. बघा मी कन्फ्युज नाही करत, तुम्हाला व्यवस्थित सांगतो. 1773 नुसार कोण आला? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कधी आला? 1833. हे 73 आहे, हे 33 आहे, 3 आहे लक्षात ठेवा. ठीक आहे,
तो होता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, हा आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता? पहिला कोण होता? वॉरन हॅस्टिंग्स. कोण होता? वॉरन हॅस्टिंग्स. मग मला सांगा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके. तिकडे होता WH. तिकडे होता WH. इकडे काय? WB. कळलं? मग पहिला कोण येणार आहे? WH. नंतर कोण येणार आहे? WB. हा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे दोन्ही W पासून स्टार्ट होतो. तो होता वॉरन हॅस्टिंग्स, हा आहे विल्यम बेंटिक. ठीक आहे. जे पॉइंट एक्झाम मध्ये विचारतात ना ते करतोय आपण, बाकी रट्टा मारूया आपण. काय पुढे बघा आता. सेंट्रलाइज लेजिस्लेटिव्ह पॉवर. ओके. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया गॉट एक्सक्लुझिव्ह लॉ मेकिंग पॉवर. पहिलं काय होतं बघा. पहिलं काय सांगण्यात आलं की मद्रास आणि बॉम्बे, ओके, हे लोक कायदा बनवतात, पण यांच्यावरती कोण असणार आहे? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. पण आता बघा हा वर्ड आलाय कोणता? एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? फक्त फक्त आणि फक्त आणि फक्त, बस, दॅट्स इट. एक्सक्लुझिव्हली. मग पूर्ण भारताचा कायदा कोण बनवणार? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कळलं सगळ्यांना? एक एक गोष्ट क्लिअर करूया आपण. पुढे बघा. एंड ऑफ कंपनीज ट्रेड. ओके. आता बघा इकडे. याच्या अगोदर बघा ट्रेड नावाचा शब्द आपण बघितला. कुठे भेटेल सांगा? कोणत्या कायद्यामध्ये? हा, कोणता कायदा होता? 1813. त्याच्यामध्ये काय सांगितलं सांगा? काय सांगितलं? की तुम्ही ट्रेड करा प्रायव्हेट लोकांनी, पण कंपनी कोणासोबत करणार? ईस्ट इंडिया कंपनी कोणासोबत करणार? चहामध्ये, चहाचा व्यापार आणि चायना सोबत व्यापार. मग ते 13चं होतं. 13. ओके. 1813. ओके. 1813 नंतर 1823, त्यानंतर 1833, म्हणजे 20 वर्षानंतर. 20 वर्षानंतर काय सांगितलं की बाबा आता कंपनी का काय काम नाही, आता तिचं काय चालणार नाही. म्हणजे पहिली जी मोनोपोली होती ना ती काय झाली? आता तोडली. कधी? 1833च्या काळात. काय? कंपनी बिकम्स प्युअरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. आता तू फक्त ऍडमिनिस्ट्रेशन कर. ओके. फक्त तू आहे ना प्रशासकीय गोष्टी ज्या आहेत ना त्या बघ, ट्रेड वगैरे बघायचं नाही. ओके. मग याच्यामध्ये असं लक्षात ठेवा तुम्ही काय 1833च्या कायद्यामध्ये, 1833च्या कायद्यामध्ये काय झालं? सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला. काय बनला? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. 33 का 3? लक्षात ठेवा. 3 आहेत. नंतर त्यांनी काय, जसा बनला तो तसं त्यांनी काय केलं? सगळे कायदे मी बनवणार. सो त्याला काय झालं? इट हॅज गॉट दी पॉवर टू मेक ऑल दी लॉज इन इंडिया. ठीक आहे. मग जसा कायदा बनवला तसा अजून एक कायदा बनवला, कंपनी तू आता व्यापार करायचा नाही. मग काय करायचं? प्रशासकीय कार्य. काय? प्रशासकीय कार्य ज्याला बोलतो आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्ट. ठीक आहे. कोण करणार? ईस्ट इंडिया कंपनी. कळलं? 1833. आता पुढे बघा. नंतर ओपन कॉम्पिटिशन. आता हा बघा, हे लय भारी आहे. काय भारी आहे बघा. आता इंडियन्स जे आहे भारतामधले, नॉट टू बी द डिबार फ्रॉम द गव्हर्नमेंट जॉब्स. आता हा आला, कोण आला? WB. कोण आला? WB. मग ब्रिटिश पार्लमेंटने ना सांगितलं की बाबा भारतामध्ये जी लोक आहेत त्यांना पण परीक्षा देऊ द्या ना, हे जे सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांच्यामध्ये येऊ द्या. ओके. ओपन कॉम्पिटिशन वगैरे वगैरे घ्या, जसं आपण आता UPSC MPSC देतोय. ओपन कॉम्पिटिशन होऊ द्या, भारतावाल्यांना पण येऊ द्या, त्यांना पण सर्व्हिस करू द्या. ठीक आहे. पण हे कधीचं आहे? 1833. पण झालं काय? जेव्हा हा मुद्दा आला कसला? ओपन कॉम्पिटिशनचा, तेव्हा अजून एक बॉडी होती. कोणती? कुठे गेली? हा, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहे ना. हा, इथं कुठेतरी असणार आहे. ठीक आहे. नाही, चला याच्यामध्ये बट नॉट प्रॉपरली इम्प्लिमेंटेड. म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक्झाम देऊ शकता, पण तिकडचे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी अपोज केली. यार कशाला इंडियन्स लोकांना घेत आहे? नको, काही गरज नाहीये. 1813च्या कायद्यामध्ये मी तुम्हाला म्हणतो सगळ्यात बेकार कायदा होता. त्याच्यामध्ये एज्युकेशनसाठी त्यांनी फॅसिलिटी दिलेली. ठीक आहे. 1813 नंतर 1833 मध्ये काय सांगितलं? ओपन कॉम्पिटिशनला या तुम्ही. ओके. पण काय केलं? डिनाय केलं. ठीक आहे. मग आपण 1833 आहे ना 3 गोष्टी बघूया आपण. 1833 सांगा. सगळ्यात पहिली इंडियाचा झाला. ठीक आहे. दुसरं, हातात ताकद आली त्याच्यामध्ये काय केलं? सगळे लॉ बनवण्यासाठी त्यांनी स्टार्ट केलं. ओके. अजून काय केलं त्यांनी? कंपनीला काय केलं? फक्त काय? प्रशासकीय सेवा कर बाबा, बाकी काही करायचं नाही.
आणि अजून एक गोष्ट दिली काय की ओपन कॉम्पिटिशन उद्या आणि या सर्व्हिसेसमध्ये या. राहील लक्षात. आपल्याला अजून एक चार्टर बघायचा आणि मग आपण तिन्ही पण रिवाइज करू आपण. ठीक आहे, चला पुढे बघा. ओके, अरे 33चा प्रश्न बघा, ट्राय करा. कोणता आहे? सी आहे. ओके, बघा आता इथे याच्यामध्ये काय लिहिलंय काय नाही लिहिलंय ना ते व्यवस्थित बघा फक्त. आणि तुम्हाला असं वाटेल की अरे हे पण बरोबर वाटतंय, हे पण बरोबर वाटतं, ते पण बरोबर वाटतंय. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण MCQ सॉल्व्ह करतो ना त्यावेळेला सगळ्याच गोष्टी बरोबर वाटतात. ओके, पण आपल्याला काय शोधायचं आहे? मोस्ट प्रोबॅबल आन्सर, सगळ्यात जवळचं उत्तर शोधायचं आपल्याला. आता आपल्याला हे माहित याच्यामध्ये इनकरेक्ट शोधायचं आहे. मग आता हे पण माहित आपल्याला हे आहे, हे पण आहे, हे पण आहे, कुठंतरी हे नाही वाटतं आपल्याला, म्हणजे काय यायचं? सी उत्तर आहे. कळलं सगळ्यांना? असे प्रश्न येतात बघा. अजून एक बघूया आपण. बघा, सांगा. विलियम बेंटिक, WB लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण करूया चार्टर ऍक्ट ऑफ व्हॉट 1853. आता हा चांगला ऍक्ट आहे, बघूया आपण व्यवस्थित. 1813चा बेकार होता, 33 आला, आता 53. ओके, आता इथं थांबूया आपण. फक्त वर्ष सांगा मला आपण जे सुरुवात केलेली काय दिवस. सगळ्यात पहिलं 1773, दुसरं 81, तिसरं 84, गुड. नंतर ओके, गुड. नंतर आणि आता हा. कळलं सगळ्यांना? एक एक गोष्ट आहे, थोडी थोडी गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त लक्षात ठेवायचं नाही. ठीक, चला आता आपण काय करूया, हा बघूया आपण. कोणता? सिग्निफिकन्स ऑफ द ऍक्ट ऑफ 53. ठीक आहे, बघा आता काय. एवढं लक्षात ठेवा, बॅक ऑफ द माइंड. 53 आहे, 57 येणार आहे, 1857. ठीक आहे, एवढं बघा. आता लास्ट चार्टर ऍक्ट बोलतात त्याला. ठीक आहे, म्हणजे परमिशनच्या याच्यामधला ऍक्ट मधला हा शेवटचा चार्टर ऍक्ट आहे किंवा चार्टर ऍक्ट त्याला बोलतो आपण. काय लिहिलं बघा? इंट्रोड्यूस सेपरेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन. आता बघा, याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये जावा. काय याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये गेलो आपण तर लॉर्ड विल्यम बेंटिक काय बोलतोय की मी स्वतःच कायदे बनवणार. ओके, काय स्वतःच कायदे बनवणार. अरे स्वतः कायदे बनवणार. मग आता विचार करा तुम्ही, आपल्या इकडे दोन गोष्टी, दोन बॉडी. एक आहे पार्लमेंट. ओके, पार्लमेंट आहे जे कायदा बनवतं, आणि एक आहे एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे प्रधानमंत्री आणि कॅबिनेट वगैरे वगैरे, ते काय करतात? एक्झिक्यूट करतात. ओके, दोन आहेत ना, पण इकडे हा एकच वन मॅन शो की बाबा मीच करणार. कळलं? मग बोला नाही नाही असं नाही चालणार आता. मग जेव्हा 1853 मध्ये एक कायदा पास झाला चार्टरचा, तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलं काय आहे की आता सेपरेट करा. काय? लेजिस्लेटिव्ह म्हणजे लॉ मेकिंग, म्हणजे कायदे बनवण्याचं वेगळं करा आणि कायद्याला इम्प्लिमेंट करायचं ते वेगळं करा. कधीपासून आलं? 1853. हा महत्वाचा पॉइंट आहे, हा नोट डाऊन करून द्या फक्त. ठीक आहे, ओके, हा नोट डाऊन करा. ठीक आहे, बघा आता मी सांगितलं 1853. बघा 1857च्या अगोदरचा कायदा आहे. 1857च्या अगोदरचा कायदा काय सांगतो आपल्याला? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतोय की बाबा आता सेपरेट करा. आता बरं झालं, काय सेपरेट करा? कायदा बनवण्याचं मंडळ ज्याला बोलतो आपण लेजिस्लेचर, आणि कायदा इम्प्लिमेंट काय? एक्झिक्युटिव्ह. बघा, ठीक, चला आता सेपरेट केलं. आता सेपरेट केलं तर केलं, पण कायदा बनवण्यासाठी कोणतरी पाहिजे ना. कायदा बनवायचं तर कोणतरी पाहिजे. मग त्यांनी काय केलं? एक पार्लमेंट बनवलं छोटस, कारण कायदा जो आहे तो पार्लमेंटमध्येच बनतो ना. मग काय केलं त्यांनी? पार्लमेंट बनवलं. त्याला बोलतात मिनी पार्लमेंट. मग समजा तुम्हाला विचारलं मी की मिनी पार्लमेंट नावाचा जो शब्द आहे किंवा मिनी पार्लमेंट जे आहे ते कोणत्या कायद्यामध्ये होतं? मग 1853. हा प्रश्न विचारला जातो. मग मिनी पार्लमेंट जे आहे त्याच्यामध्ये मग कोण कोण असणार आहे? याच्या अगोदर कोण होते सांगा? किती जण होते याच्या अगोदर? 1+4. याच्या अगोदर 1+4 होते ना. मग जेव्हा मिनी पार्लमेंट बनवलं कोणत्या कायद्यानुसार? 1853. मिनी पार्लमेंट बनवलं त्यामध्ये काय केलं? 4 ऍड केले, सॉरी 6 ऍड केले. काय केले? 6 ऍड केले. ठीक आहे, आता बघा, विचार करा तुम्ही, इकडे बघा सगळ्यांनी, लिसन. 1853च्या कायद्यानुसार, ऍक्टनुसार सांगितलं काय? सांगितलंय सेपरेट करा.
लेजिस्लेशन म्हणजे कायदा बनवण्याचं सेपरेट करा, एक्झिक्युटिव्ह सेपरेट करा. कायदा बनवणार, कायदा बनवणं मग काय 1+4 तर आहे. ओके, पण कायदा कुणासाठी बनवणार सांगा. कायदा जो बनवतो आपण कुणासाठी, समजा एक्झाम्पल दिला, आता कायदा बनवतो कुणासाठी बनवतो? आपल्या भारतामध्ये कायदा बनवतो कुणासाठी? लोकांसाठी, बरोबर ना? मग लोकांसाठी कायदा बनवणार, मग त्यावेळेला पण काय झालं, मिनी पार्लमेंट आलं, मग कायदा बनवणार. मग कायदा कुणासाठी बनवणार? लोकांसाठीच ना, पण कोणत्या लोकांसाठी? भारतीय लोकांसाठी. कुणासाठी? मग समजा कायदा बनवायचा आहे, भारतीय लोकांसाठी बनवायचा आहे, भारताची माणसं पाहिजे का नको त्याच्यामध्ये? हॅलो, पाहिजे ना. मग नवीन 6 ऍड केले. किती ऍड केले? 6. पण त्या 6 मध्ये 4 जण कोण होते? भारतीय होते. बघा इकडे, पण कुठून आले ते बघा, हे भारतीय कुठून आले? 4 मेंबर. मग यांना कोण निवडणार? हे निवडणार. कोण निवडणार? 3 प्रोव्हिन्स होते बघा, बेंगॉल, बॉम्बे आणि मद्रास, आणि अजून एक बनली कोणती? आग्रा. म्हणजे या 4 ठिकाणावर, सॉरी या ठिकाणावर आहे ना 4 जणांना निवडून द्यायचं. ठीक आहे, परत एकदा सांगतो सगळ्यांना. आपण बघतोय ऍक्ट ऑफ 1853. ओके, 1857चा उठाव व्हायच्या अगोदरचा कायदा. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं तरी सेपरेट केलं. लेजिस्लेचर सेपरेट, एक्झिक्युटिव्ह सेपरेट. लेजिस्लेचर मध्ये पहिलेच कोण होते? 1+4 होते. किती ऍड केले? 6. 6 मध्ये किती जण पाहिजे? 4 इंडियन पाहिजे. कुठून कुठून येणार आहे? बॉम्बे, मद्रास, बेंगॉल आणि आग्रा. इथून आले हे 4 जण आले. ओके, आता बघा शेवटचा पॉईंट बघूया आपण. ओके, हा एवढा महत्वाचा नाही पण तरी पण सांगतो तुम्हाला. नो फिक्स टेन्युअर फॉर द कंपनी रूल. ओके, अगोदर सांगितलं बघा की कंपनी आली, कंपनी आली, आता किती वर्षापर्यंत राहणार कंपनी, त्यासाठी फिक्स रूल बनवला नाही. पण हे लक्षात नका घेऊ, सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे ना याच्यामध्ये बघा, पुन्हा एकदा सांगतो. 1853चा कायदा, कधीचा? 1853. 1857 व्हायच्या अगोदर. ओके, 13 मध्ये ना 13 मध्ये एक गोष्ट होती 1813 मध्ये, काय? ओपन कॉम्पिटिशन. मग त्यांना आवडलं नाही, नको इंडिया लोकांना कसं. पण 13-33 झालं. ओके, आणि त्याच्यानंतर सॉरी 33 मध्ये, त्याच्यानंतर बघा 53 मध्ये काय झालं? ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिस. ओके, आता बघा 53-33 20 वर्षाचा गॅप आहे जवळपास. 33 मध्ये काय सांगितलं? ओपन कॉम्पिटिशन करा. ओके, या ते जे होतं ना कशासाठी होतं माहिती आहे का? त्याला बोलतात नॉन कॉर्डिनेटेड सर्व्हिसेस. नॉन कॉर्डिनेटेड सर्व्हिसेस म्हणजे काय माहिती आहे का? आता बघा क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अशा. मग इंडियन लोकांना कशामध्ये घ्यायचं? क्लास 3 आणि क्लास डी मध्ये असं. पण आता काय केलं? चला आता तुम्ही पण IAS बना, ऑफिसर बना. आता त्याला ICS ऑफिसर बोलायचे पहिले. ओके, मग मला सांगा 57च्या अगोदर जे 53 झालं त्याच्यामध्ये यांनी कॉम्पिटिशन केलं. चला ओपन कॉम्पिटिशन करूया. आता कोणी पण IPS IAS सगळं बनू शकतं. ओके, म्हणजे त्याला ICS बोलायचे, तुम्ही लक्षात घ्या ते. मग ओपन कॉम्पिटिशन झालं. बघा इकडे कशानुसार? मॅक्युलिस माइन. आता हे एक्झाम मध्ये विचारतात की ओपन कॉम्पिटिशन जे आहे त्याची परीक्षा पद्धत बनवणे, ती एक्झाम कशी असते, का असते, त्याच्यासाठी कोणती कमिटी बसवलेली सांगा बरं? मॅक्युली कमिटी. कोणती आहे? मॅक्युली कमिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे लिहायचं, तुम्ही लिहून घेऊ शकता. मॅक्युली, फक्त एवढं लिहा, मॅक्युली कमिटी 1854, दॅट्स इट. आणि डॅश पुढे करायचं, ओपन कॉम्पिटिशन करायचं लिहायचं तर लिहू शकतात. ओके, आता इथे आपल्याला थांबायचं आहे आणि आपण रिव्हिजन करायचं. ठीक आहे, कोणता कोणता कायदा? 13चा, 33चा आणि 53चा. ठीक आहे, चला सो लेट्स सी. ओके, आपण ट्राय करूया, जेवढं आठवलं तेवढं सांगा. ओके, ठीक आहे, चला लेट्स सी. 1813चं रिव्हिजन करूया आपण. सांगा. पहिला मोनोपोली. येस, त्याच्यावर तुम्ही समजून जावा. ठीक. दुसरं हा डेफिनेटली. ओके, किती? 1,00,000 पाऊंड. ठीक आहे, आलं. तिसरं ख्रिश्चन मिशनरी. डेफिनेटली. चौथा येस ऍब्सोल्युटली. 4 पॉईंट लक्षात ठेवा तू, बस बाकी काय नाही. परत एकदा सांगतो, मोनोपोली, ओके, एज्युकेशन, ख्रिश्चन मिशनरी आणि पॉवर टू लेव्ही टॅक्स. 1813 फिनिश. 1833 मध्ये सांगा सगळ्यात पहिला पॉईंट. ऍब्सोल्युटली. 3 आलं लक्षात ठेवा की आता इंडियाचा बनला.
जर इंडियाचं म्हणलं तर त्या हातात काय आली पॉवर, तो काय बनवणार कायदे लॉज बनवणार ऑल ओव्हर दी इंडिया. अजून सांगा काय. हा ते तर आहेच, ते तर आलं एक्सक्लुझिव्ह. अजून एक गोष्ट जी याच्या संदर्भात आहे सांगा. येस, एंड ऑफ कंपनी ट्रेड. पहिलं काय होतं पार्शियल एंड केलं, आता काय कम्प्लीट एंड केलं. आणि अजून एक कोणती होतं ओपन कॉम्पिटिशन. प्लीज लक्षात ठेवा ओपन कॉम्पिटिशन संदर्भात दोन कायदे आहेत. एक कायदा जो आहे तो 1833चा, ज्याच्यामध्ये सांगितलं की बाबा चालू करू आपण, पण त्याला चालू करू दिलं नाही. पण ते काय झालं 20 वर्षानंतर. कसं लक्षात ठेवायचं 1857 व्हायच्या अगोदर, उठाव व्हायच्या अगोदर परीक्षा सगळ्यांसाठी चालू केलेली. कळलं सगळ्यांना. ओके, आता आपण जाऊया 53 सॉरी आपला 53 वर. 1853 सांगा पहिला पॉईंट. सेपरेशन. डेफिनेटली कशामध्ये सेपरेट केलं लॉ मेकिंग आणि एक्झिक्युटिव्ह. लॉ मेकिंग साठी काय बनवलं मिनी पार्लमेंट. काय बनवलं मिनी पार्लमेंट. आणि मिनी पार्लमेंट मध्ये किती जण होते ओके 1+4 होते अगोदर, नंतर किती ऍड केले 6. 6 मध्ये 4 जण काय पाहिजे इंडियन. कुठून निवडणार बेंगॉल, बॉम्बे, मद्रास आणि कळलं सगळ्यांना. आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा ब्युटिफुल पॉईंट कोणता सांगा ओपन कॉम्पिटिशन. काय आहे ओपन कॉम्पिटिशन. पण कोणत्या कमिटीनुसार कधी आली प्लीज लक्षात ठेवा. प्रश्न विचारतात ठीक आहे. आता आपण काय प्रश्न बघायचे होते. पहिला प्रश्न व्यवस्थित वाचा, घाई करू नका. काय इथं काय दिलंय डी. नक्की काय वाटतं तुम्हाला काय असणार आहे उत्तर. काय पण उद्या चुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये, पण ट्राय करा. ट्राय करा. आता तू जो पॉईंट सांगितला हा ओके एक्सटेंड कंपनी. आता आपण बघा इकडे लिहिलंय, इथं काय लिहिलंय बघा कंपनी रूल एक्सटेंडेड बट नो फिक्स लिमिट. सेम लिहिलंय. म्हणजे या कायद्यामध्ये आहे की बाबा कंपनीचं रूल जे आहे ते चालू ठेवणार आम्ही, पण काय आहे नो फिक्स टाइम. आता बघा कंपनीचा रूल आहे चालूच आहे, फिक्स टाइम आहे का थांबायचा नाही, पण कधी थांबणार आता 1857 येणार ना. कळलं का. म्हणून हा पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे. चल आता हे झालं, पुढे बघा आता. सो याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली आन्सर कोणता असणार आहे डी. काय असणार आहे डी, कारण या अगोदर झालं ओके 1813च्या का हा 13च्या कायद्यामध्ये झालं की कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे आहेत ना ते हे करायचं. बघा हा झाला. आता पुढे बघूया पॉईंट. अजून एक क्वेश्चन सेपरेटेड आउट. ओके म्हणजे कोणत्या कायद्यानुसार दोन वेगळे वेगळे गोष्टी केल्या. लेजिस्लेटिव्ह वेगळे केले आणि एक्झिक्युटिव्ह. कोणता ऍक्ट आहे 1833 ठीक आहे. चला पुढे बघा. हिच्यामध्ये दोन गोष्टी कळल्या आपल्याला 1854 आणि इंडियन सिव्हिल सर्व्हिस ठीक आहे. पुढे बघा. आता कोणता कायदा आहे 1858. आता चला आता मेन मजा आहे ठीक आहे. आता मेन मजा आहे. आता काय मजा आहे बघा 1857चा उठाव झाला. काय आहे 1857चा उठाव झाला. 1857चा उठाव झाल्यानंतर ओके तुम्हाला माहित आहे सगळीकडे युद्ध झालं, हे झालं ते झालं, कंपनीचा पैसा बर्बाद झाला सगळा, कंपनी डबघाईला आली. मग आता ब्रिटिशांनी विचार केला यार काय करायचं आता. ओके मग आता काय करायचं कंपनीचा रूल एंड करायचा. एंड खत्म. जर कंपनीचा रूल एंड करायचा मग कुणाचा स्टार्ट करायचा ब्रिटिशाचा क्राऊन रूल. म्हणजे आता राणी राज्य करणार. काय करणार आहे राणी राज्य करणार. मग हे बोलतो आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. ओके मग याच्यामध्ये बोलतो आपण द ऍक्ट फॉर गुड गव्हर्नन्स या गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे भारतामध्ये चांगलं सरकार आणायचं आहे त्यासाठी एक कायदा बनवणार आहे. तर तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात काय द ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधी आला. कधी आला 1858. 57चा उठाव झाल्या लगेच एका वर्षाने हा कायदा आला. लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं की आता कंपनी संपली.
आता कुणाचं राज्य आलं? राणीचं राज्य आलं. ओके, क्वीन. ठीक आहे, आता बघूया आपण एक एक गोष्ट. आता एक एक गोष्ट आपण स्टोरी वाईज लक्षात ठेवा 1858 पासून. ठीक आहे, चलेच ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा कायदा कधी पास केला? आफ्टर इंडियन रेबेलियन. ठीक आहे, चला हे बघूया आपण. ओके, इंडियन रेबेलियन. आता बघा इकडे, एंडेड द रूल ऑफ व्हॉट? ईस्ट इंडिया कंपनी. तुम्हाला तर म्हणजे ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट कळणारच आहे काय की 57 उठाव झाला, कंपनीला बंद केला, आता राणीचं राज्य येणार. आता ठीक, आता बघा इकडे मेन ऑब्जेक्टिव्ह काय याचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? ओके, काय वैशिष्ट्य बघा इथे, ट्रान्सफर पॉवर टू ब्रिटिश क्राउन. म्हणजे कंपनी पासून सगळी पॉवर काढून घ्यायची आणि कुणाकडे द्यायचं? राणीकडे, ब्रिटिश क्राउन. कळलं सगळ्यांना? ब्रिटिश क्राउन. आता बघा काय काय झालं. आता बघा हे झालं. आता क्राउन रूल. क्राउन रूल बघा काय ते, इंडिया गव्हर्न इन द नेम ऑफ क्वीन व्हिक्टोरिया. म्हणजे आता इथून पुढे कुणाच्या नावाने कारभार होणार? क्वीन व्हिक्टोरिया. आपल्या भारतामध्ये कुणाच्या नावाने कारभार होतो सांगा बरं? माझे. हा, मला वाटलं माझे. इट्स नॉट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. वाय? का सांगा बरं? प्रेसिडेंटच्या नावानेच का होतो? प्राईम मिनिस्टरच्या नावाने का नाव? नाही, तुम्ही दोघांनी बरोबर सांगितलं. फर्स्ट सिटीजन. येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. प्रेसिडेंट इज द हेड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बस दॅट. तसंच तिकडची हेड कोण आहे? व्हिक्टोरिया. कल म्हणून तिच्या नावाने. बघा परत एकदा सांगतो, 57चं युद्ध झालं, 58 मध्ये कायदा आला. कोणता? द ऍक्ट फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1958 वगैरे, गुड गव्हर्नन्स वगैरे लिहिलंय, पण ते काय झालं नाही. फक्त नाव आहे, फक्त गुड गव्हर्नमेंट. ठीक आहे, आता बघा राणीच्या नावाने सगळे कायदे बनतात. आता दुसरी गोष्ट, गव्हर्नर जनरल रिनेम ॲज व्हाईसरॉय. गव्हर्नर जनरल रिनेम ॲज व्हाईस. पण इथं ऍक्च्युली रिनेमिंग म्हणजे, आता फॉर एक्झाम्पल दोन गोष्टी सांगतो. ओके, इथं पहिला, आता मी उभा आहे, कोण होता? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, इकडे आलो, आता काय झालं? व्हाईसरॉय. म्हणजे व्यक्ती एकच आहे, व्यक्ती एकच आहे, त्याला दोन कामं करावं लागतात. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, इकडे आला व्हाईसरॉय. तुम्ही विचार करा, नाव का बदलायला लागलं? गव्हर्नर जनरल तर नाव चांगलं आहे ना, हे कुठे मराठी आहे व्हाईसरॉय, ते पण इंग्लिशच आहे, पण का नाव दिलं असं व्हाईसरॉय? हा हा, ऍब्सोल्युटली यू आर राईट. ओके, हे 100% बरोबर सांगितलं. पण कसं बघा, आता गव्हर्नर जनरल ना, तो काय करतो? इंडियाकडे लक्ष देतो. इंडियामधले कायदे बोला, ओके, परत लाईक फॉर एक्झाम्पल एक्झिक्युशन बोला, ओके, कार्यकारी बोला, हे सगळं बघायचं काम कुणाचं आहे? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. पण तुम्हाला माहित आहे 1857 आणि 1857चा उठावा झाला. ओके, उठाव झाला, 3-4 जण त्यात म्हणजे एक बोलतो ना आपण युद्ध करायसाठी आलेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिपाई. सगळ्यात महत्वाची गोष्ट शिपाई. लोकल लोक जे आहेत ते पण आलेले. अजून आलेले कोण? राजे. तिकडचे जे लोकल राजे होते ना ते पण आलेले. मग आता हे युद्ध झाल्यानंतर जे राजे होते ना त्यांना पकडलं, त्यांना विचारण्यात आलं की बाबा युद्ध तुम्ही हे केलं ते केलं का? तर राजाने एक सांगितलं की भाई आमचे पण प्रॉब्लेम्स आहेत ना, तुम्ही लोकली काय काय करता ते तर ठीक आहे, पण आमचे पण काय ना काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात ना, आणि आम्ही कुणाकडे जाऊ? फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल समजा आता मी कंपनीमध्ये काम करतो आणि मला अनिल अंबानीला भेटायचंय, मुकेश अंबानीला भेटायचंय, मला भेटून देतील का? अरे गेट पासून हाकलून देतील का? कारण मुकेश अंबानी कुठे, मी कुठे, मी कंपनीमध्ये काम करतोय. पण समजा आता लाईक फॉर एक्झाम्पल बिर्ला, ओके, बिर्ला आहे आणि अंबानी आहे, हे दोघं एकमेकांना भेटू शकतात का? वाय? अरे दोघं बिझनेसमॅन आहे, दोघांचे टॉप लेवल आहे एकदम, बरोबर ना? मग तसं राजा बोलले. राजा काय बोलले? अरे आमची लेवल मोठी आहे ना, आम्ही राजा आहोत. ते कंपनीच्या सर्वंट बरोबर काय बोलायचं की यार मला हे आणून दे, मला ते आणून दे. जर आम्हाला काय पाहिजे ना तर आम्ही त्या लेवलला बोलणार. म्हणजे कुणासोबत? राणीसोबत. कारण राणी तिकडची आहे ना, मेन आहे, आणि आम्ही इकडचे राजे आहोत. ओके, मग आम्हाला कोणतरी पाहिलं ना बोलायला,
मग राणी काय बोले, अच्छा ऐसा है क्या. मग राणी काय बोली, ठीक आहे चालेल, मी एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवते, त्याचं नाव काय आहे, व्हाईसरॉय. काय नाव आहे, व्हाईसरॉय. कळलं. मग व्हाईसरॉय काय करायचा, समजा भारताचा काय प्रॉब्लेम असेल तर व्हाईसरॉय सॉल्व्ह करायचा. आणि समजा एखादा राजा आला, हा बोलला नाही क्या हो गया, मग ते राजाबरोबर बोलायचं. मग हा ठीक आहे चालेल बघतो. मग म्हणजे बघा इथे डोकं लावलं. पहिलं राजा काय बोला, अरे हा तर नोकर आहे तुमचा, पण त्याच नोकराचं नाव काय केलं, बदललं, आणि त्याला काय केलं, त्या लेवलला आणला राजाच्या, त्याला बोलतो आपण व्हाईसरॉय. कळलं सगळ्यांना. ओके, हे झालं. चला, 1858चा कायदा आला. 1858चा कायदा जो आला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या काही गोष्टी इथून आता पुढे होणार त्या राणीच्या नावाने होणार. आणि राणीने एक काय केलं, म्हणजे राणीने म्हणण्यापेक्षा पार्लमेंटने केलं, ते काय केलं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, त्याला अजून एक नाव दिलं, काय, व्हाईसरॉय. काय नाव दिलं, व्हाईसरॉय. आता पुढे बघा काय होतं, ठीक आहे. बघा हे झालं. 1857चा जो उठाव झाला ना, त्यामध्ये ना ह्या दोघांनी लय डेंजर काम केलेलं. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे कोण सांगा, आणि ह्याला बोलायचे ड्युअल गव्हर्नमेंट. हे दोघं राज्य करायचे. राणीने काय केलं माहिती आहे का, बॅन नाही पाहिजे, बंद करा आता हे सगळं, कारण कंपनीचं रूल आता एंड झालं. ठीक आहे, सगळ्यात पहिले हे झालं, आता कंपनीचं रूल एंड झालं. आता पुढे बघा काय, मग कंपनीचा रूल जो एंड झालाय, आता फॉर एक्झाम्पल इंडिया इथं ब्रिटन आहे, सॉरी तुम्ही बघा, ओके, इथं ब्रिटन घ्या, इथे इंडियाला घ्या. ओके, राणी इथे बसते, हे इंडियन गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय. ओके, राजांचा काय प्रॉब्लेम असेल राजाचा, व्हाईसरॉय डायरेक्ट सांगणार. कळलं. पण भारतामध्ये काय प्रॉब्लेम असेल ऍडमिनिस्ट्रेशनचा, लॉ अँड ऑर्डरचा, काय तो कसं राणीला कळणार किंवा ब्रिटिश पार्लमेंटला कळणार. राणीला सांगणार एक आहे, पण सतत राणी सांगणार का, ब्रिटिश पार्लमेंट सांगणार कोणतरी पाहिजे ना, का नाही. मग आहे, मग कोण आहे, मग बघा हा आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, त्याला बोलतो आपण भारत मंत्री. काय बोलतो आपण त्याला, भारत मंत्री. कळलं का. मग हा गव्हर्नर जनरल तो त्याचं काम करणार. भारत मंत्री येणार, बघणार भारतामध्ये, और मिस्टर शर्मा जी कैसे चल रहा है, मग तो दाखवणार असा असं. आणि हा आहे ना, हा ब्रिटनमध्ये जाणार, लंडनमध्ये जिथं पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटमध्ये हा कॅबिनेट मंत्री आहे. कोण, भारत मंत्री. मग तो सांगणार आहे भारतामध्ये असं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. बघा काय 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 होत आहे. 1858च्या ऍक्टनुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झालं की राणीचं नाव आलं, आता कंपनीचा रूल एंड केला. नंतर राणीने काय केलं, रिनेमिंग केलं. कुणाचं रिनेमिंग केलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं रिनेमिंग केलं, काय, व्हाईसरॉय. ठीक आहे. नंतर मग काय केलं, ड्युअल गव्हर्नमेंट बंद केलं. ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे कोणते, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे. मग त्या जागी काय आणलं, काय आणलं, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ज्याला आपण भारत मंत्री बोलतो. हा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ओके, हा कोण होता, हा होता कुठे बघा इकडे, मेंबर ऑफ ब्रिटिश कॅबिनेट. ठीक आहे, पहिला म्हणजे कॅबिनेट मधलाच होता, बाकी बाहेरचा कोण आणला नाही. मग मला सांगा, इथे प्रश्न आहे, काय प्रश्न आहे सांगा, काय प्रश्न आहे सांगा. चला तुम्ही शोधा प्रश्न काय येणार इथे. ओके, मी हिंट देऊ तुम्हाला, ओके, हिंट देऊ तुम्हाला. बोला, हिंट देऊ तुम्हाला. सगळ्यात पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, गव्हर्नर जनरल कोण होता. मग तुम्ही प्रश्न विचार, सर कुठला, बेंगॉलचा का इंडियाचा, बरोबर ना, असा प्रश्न विचारला. मग इथे काय प्रश्न सांगा, ऍब्सोल्युटली. हा प्रश्न येतो इथे की हु वॉज द फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. ओके, याचं उत्तर काय आहे, काय आहे, लॉर्ड स्टॅनली. लिहून घ्या चला. ओके, द फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, लॉर्ड स्टॅनली. कळलं का, लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतामध्ये ना ज्या काय गोष्टी चालल्यात बघा, 1858चा ऍक्ट आहे, 57चं युद्ध झाल्यानंतर हा ऍक्ट आलाय. भारतामध्ये ज्या काय गोष्टी चालल्यात, ओके, ते ब्रिटिश पार्लमेंटला कोण सांगणार,
भारतामध्ये ज्या काय गोष्टी चालल्या त्या ब्रिटिश पार्लमेंटला कोण सांगणार? सांगा. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, अर्थातच भारत मंत्री सांगणार. बघा आता हा लंडन मध्ये आहे, इंडियामध्ये जाणार, बघणार अरे सब चंगासी, परत येणार आणि सांगणार की असं आहे. किती वेळ फेरी मारणारा सांगा. याला काय बायका पोरं असेल ना, बोंब मारलेला बाबा कुठे चालला तू. मग त्याला असिस्ट करायसाठी काय केलं? काउन्सिल ऑफ इंडिया ओके नावाची एक गोष्ट तयार केली की ह्या लोकांनी याला सांगायचं सगळं. मग ते काउन्सिल ऑफ इंडियामध्ये कोण होतं? 15 मेंबर होते. म्हणजे 15 मेंबर जे आहेत ते भारतामध्ये होते आणि ते भारतामध्ये जे ज्या काही गोष्टी करायच्या ना ते मग याला सांगायचं, पुन्हा भारत मंत्र्याला सांगायचं. बघा एक एक स्टेप असं पुढे चाललोय आपण. ठीक आहे, हे सगळं आठवायचं आहे तुम्हाला. ओके, आता बघा पुढे काय. सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल, हा हे ते सेम आहे. ठीक आहे, आता इकडे बघा हा तेच आहे, मिड कॉर्पोरेट बॉडी वगैरे वगैरे. ठीक आहे, चला एवढं झालं. आता ह्याला रिवाइज करत आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट ऑफ 1858 सांगा. आता सगळ्यात पहिलं पॉईंट काय ते? डेफिनेटली क्वीनच्या नावाने सगळं होणार. दुसरं व्हाईसरॉय, ऍब्सोल्युटली. तिसरं येस, ड्युअल गव्हर्नमेंट त्याला बोलतो आपण. आणि लास्ट पॉईंट सांगा बरं. स्टेट इंडिया शुड बी असिस्टेड बाय व्हॉट? 15 मेंबर. त्याला काय बोलतो आपण? काउन्सिल ऑफ इंडिया. कळलं सगळ्यांना? आता पुढचं बघूया आपण. चालेल, चला पुढे. ओके, तुम्हाला जर बोर होत असेल तर सांगा. ठीक आहे, बोर होत आहे? हॅलो, ठीक आहे. हां काय बोलतो त्याला, लाईक प्रश्न काय असतील तर मध्ये मध्ये विचारा तुम्ही. नो वरी अबाउट दिस. ठीक आहे, बिंदास विचार. चला पुढे बघा आता. अरे क्वेश्चन आला. सी नक्की. ओके, लक्षात ठेवा. समजा आता इथं हा पण प्रश्न आहे जे तू बोललेला मगाशी. काय लाईक नावानुसार बघितलं आपण, लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण आहे सांगा? लास्ट फक्त नाव का गव्हर्नर जनरल? लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. का? 1857 उठाव झाला तेव्हा हाच होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. मग 57 उठावानंतर जेव्हा 58 आलं ह्यालाच काय बनवलं? व्हाईसरॉय. मग द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया लॉर्ड कॅनिंग. कळलं? मग याचं पूर्ण मोठं नाव येणार आहे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया प्लस व्हाईसरॉय. कोण? लॉर्ड कॅनिंग. ओनली लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण? लॉर्ड कॅनिंग. कळलं? म्हणजे जसं आपण प्रश्न बनवलं तसं बनवते. ठीक आहे, चला हे झालं. पुढे घेऊया आपण. लिहायचं तुम्हाला? ओके, लिहिलं हे या. फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया लॉर्ड कॅनिंग आणि फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लॉर्ड स्टॅनली. गुड. आज लक्षात नाही राहणार, हळूहळू लायला लक्षात. ठीक आहे, रट्टा मारत आपण. फक्त कायदे समजून घ्या, का आले, कशा आले, कुठून आले ते बघूया आपण. ठीक, पुढे बघा. अरे हा एक प्रश्न आहे बघा. 1858 फीचर नाहीये सांगा. कोणता आहे? सी. वन सी. इथे किती आहे? 25. कळलं का? लगेच पटकन ओळखता येतं. घाई म्हणजे हे का ते तुम्हाला इंग्लिशमध्ये मुद्दाम तुला तुमची एकतर प्रॅक्टिस झाली पाहिजे, घाबरला नाही पाहिजे तुम्ही. मला भीती मारणार तुमच्या हळूहळू. पुढे बघा. हे एमपीएससीने विचारलंय सांगा. द ऍक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोणता आहे? एमपीएससीने विचारलं. कळलं तुम्हाला? चला पुढे बघा आता. चलो अभी देखते 61. ओके, चला आता रिलॅक्स व्हा. एक 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 गोष्ट आता आपल्याला कळत जाणार आहे. ओके, आपण 1-2 ऍक्ट बघूया फक्त आणि आपण एंड करूया. चालेल? चला फक्त 2 बघूया आपण आणि एंड करूया. ठीक आहे, चलो. आपण सुरुवात केलेली 1773 पासून. मग तुम्ही एकदा सांगता का कोणते कोणते वर्ष होते? सांगा. दुसरं 58. आता ओके, मध्ये बघा कार्टर असं काहीतरी नाव होतं बघा. कधीच होते सांगा? गुड. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ चार्टर? आता बघा नाव चेंज झालंय. का आलंय? काउन्सिल.
व्हॉट इज द मिनिंग ऑफ काउन्सिल? असं जस्ट विचारतोय, काउन्सिलचा अर्थ काय? हा, कमिटी बोला, परिषद बोला, ग्रुप बोला, काही पण बोला, त्याला काय होतं आपण? काउन्सिल. काउन्सिल हा शब्द का आला असं माहिती का तुम्हाला? कारण आता ब्रिटिशांनी ठरवलंय, काय ठरवलंय? कायदे बनवायचे. आता काय बनवायचे? कायदे. मग कायदे ना एक पर्टिक्युलर जागी बसून कायदे वगैरे बनवायचे आहेत. मग सगळ्यात पहिला ऍक्ट जो आलाय तो आलाय काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. कुठं आहे? काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. बघा 58 झालं, 58, 59, 60 आणि 61. लगेच 2-3 वर्षामध्ये हा कायदा बनवला. बघूया आपण याच्यामध्ये काय, सगळ्यांनी बघा व्यवस्थित. बॅकग्राऊंड का बनवला हा? वाय? 1857चा उठाव. दुसरी गोष्ट, ब्रिटिश वॉन्टेड इंडियन कॉर्पोरेशन इन ऍडमिनिस्ट्रेशन. चला आता सगळे मिळून ऍडमिनिस्ट्रेशन करूया. ओके, असं ब्रिटिशांना पाहिजे होतं. ठीक आहे, कारण आहे कारण. आणि 3 आहे ते टोटल. कोणते होते? 61, 92 आणि 1909. आपल्याला 2च बघायचे आहेत. 09 वाला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, चला बघा. सगळ्यात पहिलं प्रश्न विचारणार तुम्हाला. मी तुम्हाला आता सांगितलं काउन्सिलचा अर्थ काय? कमिटी. मग आता कमिटी कशासाठी? कायदे बनवायसाठी. मग कायदे बनवायसाठी आपण निवडतो ना, कायदे बनवायसाठी आपण निवडतो. निवडण्याची पद्धत 2 आहे, एक आहे डायरेक्ट, एक आहे इनडायरेक्ट. मग आता मला सांगा, कायदा बनवला लगेच लगेच डायरेक्टली निवडणार का इनडायरेक्टली निवडणार? सांगा. हळूहळू प्रयोग करणार ना आपण, हळूहळू प्रयोग करणार. कसा? इनडायरेक्टली निवडणार पहिलं. म्हणजे इलेक्शन नाही, काय नाही काय नाही, इनडायरेक्टली घेणार बाबा ही. आता सुरुवात झाली. कसली सुरुवात झाली? मार्क द बिगिनिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन इन इंडिया. आता तुम्हाला कोणतरी प्रतिनिधी मिळणार आहे. कोण मिळणार आहे? प्रतिनिधी. मग समजा तुम्हाला प्रश्न विचारला मी काय, की प्रतिनिधीची सुरुवात जी आहे भारतामध्ये कधीपासून झाली? मग कोणता कायदा आहे? इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. पुन्हा एकदा सांगतो, 61 पासून काय सुरुवात झाली? रिप्रेझेंटेशन. एवढं प्लीज लक्षात ठेवा. तुम्हाला लिहायचं तर लिहून घेऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे, चला आता रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी झाली. मग रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी कशासाठी असणार सांगा? रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी जी आहे कशासाठी असणार? काय काम आहे त्यांचं? प्रतिनिधी निवडणार ना, काय काम आहे त्यांचं सांगा? एकच काम आहे त्यांचं. आपण इन शॉर्ट बोलूया. काय? कायदा बनवा. काय बनवायचं आहे? कायदा बनवायचा. बघा 1857 झालं, 58 नुसार सगळं फिक्स झालं. बाबा आता काय करायचं आहे? फिक्स झाल्यानंतर मग आता कळलं की बाबा आता इंडियन्सला पण घेतलं पाहिजे. चला आता कायदा बनवायला आपण सुरुवात करूया. मग कायदा बनवायला सुरुवात केली. ठीक आहे, पण कायदा बनवायला सुरुवात केली ना, तर बघा इथे काय झालं आता. ओके, इट्स काय झालं बघा आता. इंडियन्स इन्क्लुडेड इन लेजिस्लेटिव्ह प्रोसेस फॉर दी फर्स्ट टाइम. हा पण एक प्रश्न आहे की भारतामध्ये ओके कायदा बनवायचा आहे ब्रिटिशांसोबत मिळून, तर भारतामध्ये पहिल्यांदा कधी घेतलं इंडियन्सला? कोणत्या कायद्यानुसार घेतलं? कोणता कायदा आहे? 61चा कायदा. मग दोन्ही लक्षात ठेवा, रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन स्टार्ट पण झाली आणि भारतातले काही प्रतिनिधी घेण्याला पण सुरुवात झाली. चला कोणते कोणते घेतले बघा. आता व्हाईसरॉय कुड नॉमिनेट इंडियन्स ॲज अ नॉन ऑफिशियल मेंबर. याचा अर्थ समजून घेऊया आपण. बघा प्रोसेस कशी झाली बघा. इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861 कशी सुरुवात झाली की बाबा आता रिप्रेझेंटेशन आपण स्टार्ट करूया. आता भारतीय लोकांना पण घेऊया आपण. ठीक आहे, आता भारतीय लोकांना घेणार कसं? निवडून घेणार. कसं घेणार? निवडून. निवडणूक. कारण काय ते लिहिलंय? रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन. पण निवडणूक 2 पद्धतीची आहे. एक आहे डायरेक्ट, एक आहे इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे नॉमिनेशन. आता नॉमिनेट कोण करणार? कोण करणार? व्हाईसरॉय. व्हाईसरॉय. ओके, पण त्यांना काय म्हणतो आपण? अशासकीय किंवा नॉन ऑफिशियल. आता हा काय प्रकार? याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट बघितली काय? 1+4+6 मिनी पार्लमेंट. सांगा कधी आलं? कोणत्या कायद्यानुसार? कधी? लक्षात ठेवा,
म्हणजे ते लोक तर होतेच होते. ओके, ते लोक तर होतेच होते. त्यांना बोलतो आपण ऑफिशियल मेंबर. काय बोलतो तर आपण ते शासकीय होते. ओके, जेवढे इंडियन येतील ना आता ते काय झाले, नॉन ऑफिशियल. काय झालं, नॉन ऑफिशियल. त्यांना एक टाइमपास म्हणून घेतलंय. कारण का, ते सायमन कमिशन मध्ये मॅटर झालं बघा, सगळे ब्रिटिशच आहेत, इंडियाचं कोण नाही. मग इथे पण लफडे करतील बिना मतलबचे. मग चला इंडियनला घेऊया आपण. मग इंडियनला कसं घ्यायचं, नॉन ऑफिशियल म्हणून. मग त्यांचं काय काम नाही, फक्त जाऊन बसायचं. मग आता विचार करा तुम्ही, विचार करा, हे लोक सामान्य माणसांना घेणार की जे लोक राजे रजवाडे त्यांना घेणार? जे लोक राजे आहेत त्यांनाच घेणार. मग ह्यांनी काय केलं, तिघांना घेतलं. कोण तिघांना, हे एक्झाम मध्ये विचारतात. कोण? एक आहे राजा ऑफ बनारस. काय आहे, राजा ऑफ बनारस. ठीक आहे. महाराजा ऑफ पटियाला. ओके, आणि सर दिनकर राव. आता कसं लक्षात ठेवायचं, तिघांना घेतलं, कसं लक्षात ठेवायचं आता? बनारस. ओके, बनारस का राजा, मतलब बनारस में सब राजा लोग होते. पटियाला में कौन होगा फिर उससे बड़ा, महाराज. ओके, बनारस मध्ये कोण असतात, राजा. पटियाला मध्ये कोण, महाराज. ठीक आहे. हा राजा महाराजा कोण आहे, सर दिनकर राव. कौन है, सर दिनकर राव. दिनकर. सो दिनकर भाई कौन है, राजा भी है और महाराजा भी. दिनकर भाई राजा किधर का है, बनारस का. दिनकर भाई महाराजा किधर का है, पटियाला. कळलं, असं ट्रिक्स आहे, ती लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. चला, आता आपण बघितलं की व्हाईसरॉय जो आहे ना नॉमिनेट करणार. नॉमिनेट कुणाला केलं, तिघांना केलं. ठीक आहे, हे झालं. आता पुढे बघा, आता इथे इकडे बघा, आता हे झालं. ओके, आता यांनी सांगितलंय की कायदे बनवायचे, कायदे बनवायचे, कायदे बनवायचे. मग सेंटरमध्ये सगळं चाललंय. मग त्यांनी काय केलं, अजून प्रांत आहे ना, प्रांताची बॉडी बनवल्या, किंवा ज्याला बोलतो आपण लेजिस्लेटिव्ह बॉडीज, ते बनवल्या. कुठे बनवल्या बघा, न्यू लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कुठे बनवल्या सांगा. एक आहे बेंगॉलमध्ये. का बेंगॉलमध्ये, बेंगॉल तर ऑलरेडी आहे ना. बेंगॉलमध्ये का बनवले माहितीये का, कारण तिकडे गव्हर्नर पण पाहिजे, त्याची बॉडी पण पाहिजे ना त्यांच्या अंडरमध्ये. कारण आता तिकडचा गव्हर्नर जनरल तो आता काय झाला, व्हाईसरॉय झाला ना. ओके, मग आता एक छोटी बॉडी त्यांना दिली. मग हे तारीख विचारतो तुम्हाला, बंगालचा कधी बनवला, 1862. कसं लक्षात ठेवायचं की बाबा काउन्सिल ऍक्ट आला. ओके, 61चा काउन्सिल ऍक्ट आला. सगळ्यात पहिले काउन्सिल कुठे बनवणार, बंगालमध्ये. कधी बनवलं, 62 मध्ये. कधी बनवलं, 62 मध्ये. ठीक आहे. नंतर मग 1886 आणि 1897 मग नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स, म्हणजे पाकिस्तान वगैरे ना या साईडला, आता त्याला बोलतो आपण नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स. तिकडे बोलतो आपण वायव्य प्रांत, सॉरी वायव्य नाही, हा वायव्य प्रांत बरोबर आहे. ठीक आहे, ते वायव्य प्रांत. आणि पंजाब. मग या 3 ठिकाणी आहे. याला तुम्हाला रटायचं आहे. ओके, हे रटायचंच आहे. ठीक. आता बघा 2-3 गोष्टी बघूया आपण काय काय याच्यामध्ये. पोर्टफोलिओ काय आहे, पोर्टफोलिओ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोर्टफोलिओ सांगा. पोर्टफोलिओ म्हणजे काय असं सांगा चला. हा, पोर्टफोलिओ म्हणजे खाते. ओके, माझ्याकडे हे खातं आहे, होम मिनिस्ट्री आहे, हे आहे ते आहे, त्याला बोलतो आपण पोर्टफोलिओ. हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की पोर्टफोलिओ सिस्टम इन इंडिया इंट्रोड्यूस बाय विच ऍक्ट, कोणत्या कायद्यानुसार खाती पद्धती जी आहे हे आले सांगा. कोणता, इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. चला आता बघा, ह्याला ना आपण एकत्र करूया. आपण सगळ्यांनी इमॅजिन करा, सगळ्यांनी काय, जसा इंडियन काउन्सिल ऍक्ट आला, काउन्सिल म्हणजे काय, परिषद बनवायची आहे. ओके, परिषद बनवायची आहे. काउन्सिल आला, मग समजा परिषद बनवली. ओके, त्याच्यामध्ये बसायला कोणतरी पाहिजे ना. मग बसायला काय, प्रतिनिधी पाहिजे. काय पाहिजे, प्रतिनिधी, किंवा त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह बोलतो. मग मला सांगा, रिप्रेझेंटेशनची सुरुवात कधीपासून झाली, ऍक्ट ऑफ 1861. दॅट्स इट. ठीक आहे. चला, रिप्रेझेंटेशन आले, पण आता रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये कुठून आणणार, भारतामधून आणणार ना, बरोबर का नाही. यांच्याकडे अगोदर होते कोणते, 1 + 4 + 6. आता भारताकडून आले, भारताकडून 3 आले. ओके, मग आता निवडायचंय, कसं निवडणार, डायरेक्टली का इनडायरेक्टली, इनडायरेक्टली निवडणार. मग इनडायरेक्टली कोण निवडणार, व्हाईसरॉय. कोण निवडणार, व्हाईसरॉय. मग सांगा कुणाकडून निवडलं, राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला, सर दिनकर राव. कळलं सगळ्यांना. चला, हे आले, आले निवडून. आता
ठीक आहे, परीक्षा तर बनवतो आपण, मग अजून इतर जे प्रांत आहेत त्यांना पण बनवून टाकूया आपण. मग फक्त मला सांगा कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये बनवली? बेंगॉल, नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स आणि पंजाब. कळलं? पंजाबमध्ये का बनवलं असं सांगा. कारण पटियाला तोच बोला असेल की बनवा चला इकडे बनवून टाका. कळलं का? असं सो हे झालं. नंतर पोर्टफोलिओ. मग आता ही लोक आले ना, काहीतरी खाते दिली पाहिजे ना, की बाबा हे खा ते खा पण जास्त नका खाऊ. ठीक आहे, हे खाते दिले म्हणजे लाईक पोर्टफोलिओ त्याला बोलतो आपण. आणि फायनली जे करूया आपण याच्यामध्ये काय बघा, फायनली इथे दिलंय व्हाईसरॉय ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर, अध्यादेश ज्याला बोलतो आपण मराठीमध्ये, जो आता पण प्रेसिडेंट काढतात बघा अध्यादेश. ओके, गव्हर्नर काढतात का अध्यादेश? प्रेसिडेंट काढतात मला माहिती आहे, गव्हर्नर काढतात का? अरे म्हणजे आपण अजून शिकलेलो नाहीये, पण गव्हर्नर पण काढतात. हा शिकूया आपण, काय प्रॉब्लेम नाहीये. इथे ना इथे अध्यादेश ज्याला आपण ऑर्डिनन्स बोलतो, हे कोण काढणार आहे? व्हाईसरॉय. कोण काढणार आहे? व्हाईसरॉय. मग हे ऑर्डिनन्सचा अर्थ माहिती तुम्हाला काय सांगा? हा ते तर आहेच, पण कधी काढतात हे ऑर्डिनन्स? हा शब्द का काढला? ऍब्सोल्युटली. बघा आता उदाहरणार्थ आता हे एप्रिल चालू आहे. ओके, पार्लमेंटचं सेशन चालू आहे. ओके, एप्रिलमध्ये चालू मे मध्ये संपलं. आता डायरेक्ट पकडू आपण ऑगस्टमध्ये. मग इन बिटवीन सेशनच नाही ना पार्लमेंटचं. मग ह्या वेळेमध्ये समजा इमर्जन्सी आली तर काय करायचं? मग लॉ बनवायला, कायदा बनवायला कोणतरी पाहिजे ना. मग प्रेसिडेंट काय बोलतात की चला तुम्ही लोक नाहीत ना, तर मग मीच एखादी ऑर्डर पास करतो. ती ऑर्डर पास करतो त्याला काय बोलतो आपण? ऑर्डिनन्स. मग त्यावेळेला ऑर्डिनन्स पास करायची पॉवर कुणाकडे होती? व्हाईसरॉय. कुणाकडे होती? व्हाईसरॉय. कळलं तुम्हाला? सो दिस इज ऑल अबाउट द इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. याच्यावरती काय प्रश्न आहे का बघूया आपण आणि विल एंड. ठीक आहे, हा प्रश्न सांगा. कायदा बनवण्याची सुरुवात जी झाली भारतामध्ये, मग भारतीयांना पण घेतलं त्याच्यामध्ये, मग कोणत्या कायद्यानुसार? कोणता आहे? इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. कळलं तुम्हाला? पुढे, विच ऑफ द फॉलोइंग हिअर लॉर्ड कॅनिंग इस्टॅब्लिश पोर्टफोलिओ सिस्टम? येस, कधी आहे? हे बघा इथे तुम्ही बघितलं नाही, बारकाईने लक्ष द्या. हे बघा काय आहे? 1859. म्हणजे 1861चा कायदा जो आला ना काउन्सिल ऍक्ट, त्याच्या अगोदरच पोर्टफोलिओ स्टार्ट झालेला आहे. सो हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला इथे सांगितलं ना त्याच्याबद्दल. मला वाटतं तुमचं लक्ष असेल कदाचित, पण हे ना, हे बारीक बारीक गोष्टी असतात ना, त्या एक्झाममध्ये विचारतात की पोर्टफोलिओ सिस्टम कधी स्टार्ट झाली. तर 1859 मध्ये. कळलं? 61ला कायदा आला, त्याच्या अगोदरपासूनच पोर्टफोलिओ स्टार्ट झालेला. ठीक आहे, चला पुढे बघा. ओके, हा सांगा. इश्यू ऑर्डिनन्सेस, अध्यादेश जारी करणं कधीपासून स्टार्ट झालं? आता बघितलं ना. ओके, 1861 यार, असे कावरा बावरा नका बघू. चला, हा आहे 1892चा कायदा. हा आपण काय करूया? विल टेक इट नेक्स्ट टाइम. चालेल? ओके, सगळ्यांना समजलं व्यवस्थित? हॅलो, ठीक आहे, घरी जाता जाता आठवा फक्त. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.